मनोरंजनाचा मॉन्सून घेऊन सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडीची हॅट्रिक विनोदाचा वर्षाव करण्यासाठी सज्ज असणाऱ्या सगळ्या हास्यरथी महारथींचं स्वागत करूया. यांच्या कौतुकाची काव्य रचणाऱ्या दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत करूया. खूप दिवसानंतर दोघे एकत्र आलेत. बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल साई तामणकर. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओम. वेलकम बॅक बोथ ऑफ यू. वेलकम बॅक. मंडळी, एका कपलच्या रोमॅन्टिक लॉंग ड्राईव्हच्या स्वप्नांना ब्रेक लावायला येणार आहेत काही गावकरी. कसं ते बघूया पुढील प्रहसनातून, ज्यासाठी मंचावर येतात आपल्या जत्रेचे इरसाल गावकरी. झाला बाय घेतलं शिवा शिवा झालं घेतलं लोलू झाला बाबू सगळं झालं. झालंच तू. झालं. लोलू झालं हो 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 काळजी घे काळजी घे. हो हो भिजवलंच. थांब थांब थांब. लोलू आई आई हो जा. तू फक्त काळजी घे आणि धावपळ करू नकोस. मी लक्षात नाही ठेव. बाबा, मला धावपल होत नाही रे बाबा आता. आई चला ही येतो पाय ग पाया नको हा सांभाळून जावा हा. हो, आई. हा? आणि यावर्षी तरी भैरी बुवाच्या जत्रेला यावा हा. हो, सुट्टी मिळाली की नक्की येतो. Yes. म्हणजे यावर्षी पण नाही येणार बाय. आई व एवढं तरी म्हणायचं. म्हाताऱ्या माणसाला आशा लागून राहतीये ना बाय. आई होय येतो. चला जावा. आई. चाललं आई 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 का करतेस असं हा? दरवेळी मी निघताना तुझ्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे असं काय आहे का? आठवण हा? येते रे. पण माझं पाय निघत नाहीये बघितलं की. बाबू, आठवण येते. काय झालं? अगं तू धरलंस की चिमटतं सगळं. थांब ना. कसं बोलतो? जावा आता जावा. नाही बाय माझं चल चल. जावा आता जावा. कालूक पडायच्या आत निघा बाबा. Yes, yes, yes. चला घेतला ना सगळा. काळजी घ्या तुम्ही. हा? काय राहिला नाही ना बाबू. आणि आहे का गाडीची काळजी घ्यावा आणि सरळ जावा. वल्न वल्न मारू नका हा. आई अख्खा रस्ता घाटाचा आहे. वळण नाही मारली सरळ गेलं ना तर सरळ दरीत जाईन. जाता जाता अभद्र बोलत बसतो. अगं मस्करी केली. थांबा आता नका जाऊ. थांबा. आई अरे यार आई मस्करी केली. अगं या आई 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 नको. आतमध्ये ऐका ना, आपण जाताना घाटात थांबून मक्का खाऊयात का? शिवा तू म्हणशील तिथेच थांबू. तुका मका खाऊचा हा ना? मका तुका खाऊचा. आई आई त्यांना ऐकायला जाईल, हळू बोला. अगं ती चाक काढते तिला नाही येणार ऐकू आता. बाबू हे, जा काय खाल तर लिंबू पिलून खावा हा. हा बाबू बघितलं, म्हातारा झालाय, कान तीक्ष्ण आहेत अजून. या पण ऐकायला आलं बाय मला. आई, आई, गुडघ्याच्या वाट्या फिरल्यात फक्त, कानात बाकी सगळं सरळ जात माझ्या. आई, आई. नाही, मी पण लग्न केलं ना, संसार केला मी पण ह्या भीतीतला वाक्य त्या भीतीत कधीच गेला नाही. जो बाहेर पहिला आवाज आला तो याच्या रडण्याचा आला. आई 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 जाऊ दे ना. नाही जाऊ दे, मी मेला बोलत बसेल. चल, आई, चल, चल ना, आई, चल. आलूक पडायच्या आधी आगत. ओ सरबस अरे या या गाडी मस्त घेतली जा मोठी बरं घेतली. तुम्ही होय तर बरं आहे बा होय होय शिवा, शिवा. हा हा काका पाया पड. पडा पडा पाया पडा बरे आहेत ना तुम्ही? मी घरी बरा सगळे बरे आहेत ना? सगळे बरे बेस्ट, बेस्ट. काय रिकामी आता निघालाय नाही नाही आईचा आशीर्वाद घेतला बाकी सगळं होय चालेल. काय एवढंच काय हगे काय भाजलेलं काजू काकीन द्यायला नाहीत याची काय गरज होती? ठीक आहे आता आणले तर. गरज होती म्हणजे मला वाटलं हा बोलणार तसा म्हणून नाही. सुनबाई काय म्हणेल काय एवढा आम्ही गावाला लिहिला पण गाववाल्यांनी आमची कसली विचारपूस उठबस केली नाही 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 काका बोलाल की नाही मला सांगा नाही व, नाही म्हणणार कशाला? कशाला. आता उद्या मी तुमच्या मुंबईत घरात आलो बरोबर
तर तुम्ही मला मोठ्या हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जालच ना. तुम्हाला नाही नेणार तर मग कुणाला नाही, नेणार? बरोबर. अगदीच 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 नाही. त्यात- काय आहे लहान असल्यापासून अंगा खांद्यावर खेळवलीलाय एवढा तो मग काकाला विचारलं. नाही आई नाही नाही काय हो? तुम्हाला कसं विसरणार आम्ही तुम्ही कधी या मुंबईला मस्त मुंबई फिरू आपण. नक्की दाखवून. आता सून बोलले तिच्यावर विश्वास ठेवा. ना हा विश्वास आहे का नाही मग. तुझ्यावर मेला हाय कुठला विश्वास. चालू पडायच्या आधी चला थांबा 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 जरा. चला, चल. कदम काका कुठे विसरले. कदम काका कदम काका ओ बाय माझे त्यांना कुठं गडक्यात ठेवला हो तिथं? नाही, येतो आज मागच्या टायमाला वाहून गेलो होतो कुर्ले गावात गेले ते. होय तर. ओ कदम काका गो अहो, या, आले आले बापरे. अरे बाप. ए, सगळे. या, सावकाश. या, सावकाश. या. वय लय झालंय त्यांचं. वय झाला म्हणजे काय, काय दिसतं नवं. आई 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 बापरे, यार तुम्ही तू कशाला वाचा रे वागते साहेब आया नी ओढशील ना. आई आई बस एक. काका तुम्ही इथे इथं बसवा त्यांना. या इथे बसा या, बसा. बसा. सावकाश 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 बस. सावकाश. बसाय. आणि मोरे काका काका, काय पाया तुम्ही पडते. आशीर्वाद आशीर्वाद सगळे खाली आहेत सगळे खाली आहेत सगळे खाली आहेत. काका अहो मोरे काका काय तुम्ही काय झालं? अरे म्हातारा माणूस झालाय त्याला तुम्ही इथे निरोप द्यायला आणलात तुम्ही. निरोप द्यायला नाही हं? तर पण येतात तुमच्यावर हुंबईत. हो आमच्या बरोबर हा काय हो परवाच्या एसटीन जाणार होते आता हे जाणार म्हणजे मला ये जा करावी लागते. मी तरी किती येरा झाल्या मारू तर त्यांना म्हटलं काय सरमेस निघाला मुंबईत तर घेऊन जाईल तू म्हणला. हा काय घ्याल ना तुम्ही जमल ना तू म्हणला. होय तर जमल तर मग काय एवढी मोठी गाडी का अंगावर घ्या घेतली आहे काय अरे. माणसांना सोडायला नेत. आणि हे धोके काय आता झोपून जाणार त्याच्यातली आई. त्यांना घेऊन जातील बायून हिशील ना आई, आई, हा? आई. ऐक ऐक तुम्ही ना त्यांना माग म्हातारा माणूस आहे तो झोपल माग होय. आणि तो झोपला ना का तुम्हाला जे पिलून खायचं लिंबू तर खावा. त्याच्या समोर काय करू नका बाई त्याला ना डोलं बिलं सगळं कान बिन सगळं ऐकायला येतं. ऐकायला येतं. काय बघितलं अख्ख्या वाडीत सांगत बहिणी, अख्खा गावाला म्हणजे काय 4 वाड्या सोडून तिकडे खुसफुस झाली ना ते पहिले ह्यांच्या कानावर येते गाणं. मग ह्यांचं कान केवढं कुत्र्यापेक्षा तीक्ष्ण आहेत. आधी ह्यांचा आवाज येतो मग कुत्रे येता येतो. ठीक आहे काका काका जाऊ दे मी काय म्हणतो ओ काका काका बसा बसा. हसा आता कशाला हसू काय कुत्रा चावलंय मला हाताला. सावकाश 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 3 पानं आहेत अजून थांबा हळू मी तुम्हाला बसा म्हटलं असा नाही काका असं म्हटलं असा नाही. चला चला बाबा चला 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 कानावर लवकर बोल. चला, काय वेळ झालं चला. हा चला काय डायपर घे. डाय यांचं डायपर आमचं अजून काय नाही तुमच्यासाठी नवं यांच्यासाठी येत. नवीन गाडी घेतली वाय म्हणून जरा जास्तीच दिलेलं आहे. कळलं काय तू म्हणला हा जरा गज झाला की विचारायचा काढू काय म्हणून. पण त्यांना विचारलं ना त्यांना तर काय सांगणार नाही. त्यांना विचारायचं गज हाय का हाल काय नाही पण ते बदलायला देते. काका मला हे कळत नाही मी ह्यांचा डायपर का बदलू. मीच बदलणार आहे म्हणजे तुम्ही फक्त असा डायपर धरायचा मी अलगद बाहेर पाय काढला आणि नवीन घालायचं ते भस्कन पाय घालणार. हे जवळजवळ सेमच झालं. बाळाची चड्डी बदलतो तेव्हा आपण चड्डी धरतो की बाळ धरतो. चड्डी आपोआप सरकत नाही ना खाली आपल्याला धरावीच लागते ना. असं आहे ते. बोलू जाऊ दे रे म्हातारा माणूस आहे ना. अगं आई हो आई आम्ही हे करतो श्रमेश बदलेल त्या चल ना, बाबांचं चला. हा, चालेल, बरं, चालेल, आपण चला. निघूया चला, late चला, आता होतंय काय? ना. हा चला, फक्त लवकर. ते एसी जरा बंद करा. हा हा हो चलो. AC. काय होतं एसी. अरे मला ते कफ जास्त हा हा जरा. एसी जेव्हा बंद कर बाबा ते. मी करतो आणि गाडी सुरू झाली का खिडक्या उघडू नका हा मला गार वाढायला लाग. हा, हा. हे मला कळत नाही एसी बंद खिडकी बंद डायपर मध्ये काम सुरू सगळे घुसमटणार नाही आतमध्ये. अरे आपण नाही हो बोलतात कसे. नाही हो नाही नाही अगं काय नाही लोल्लू म्हातारा माणूस नाही तर चाल ना बाय हो, हो. घेऊन काय त्यांना झोप लागली की खिडकी खाली करायची थंडी वाजायला लागली की वरती वर. कर हा आम्ही पुढचा चालू ठेवूयात एसी आणि मागचा बंद करूया चालेल. अरे ठीक आहे चला, चला बाबा, चला चला चालू चला लवकर करायच्या आधी उठा, चला 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 चला. आणि कुकर ऐकायलाच येत नाही. ओ पप्पानू काय? आंब्याची पेटी राहिली ना.
अरे हो एक मिनिट चल, सावकाश 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 किती डझन आहे अरे, पण अहो, काका काका, कशाला एवढे? नाही, नाही, आंबे आम्हाला नकोय हा, आम्ही आल्यापासून आंबेच खातोय अहो सगळे पोटात आंब्यानी हिट झाले आता हो ग यासाठी नव आणलंय तर मग? अरे तो चिंदरकर माझा भाचा बघ आई हा, हा. भाचा त्याच्याकडे नेऊन द्यायचं इथं चिंदरकर माझा भाचा विरारला राहतो नाही काय त्याला मी आंबे देऊ हे हे आंब्याच्या पेट्या पोचवायच्या अहो मी अंबरनाथला राहतो हा तो विरारला राहतो ना दादा ते अंबरनाथ आणि विरार जवळ आहे ना बाराखडीमध्ये अ आणि व सुद्धा इतक्या जवळ नाहीयेत ते एवढं लांब आहे अंबरनाथ विरार आंब्याची पेटी घेऊन जर विरारच्या ट्रेन मध्ये चढलो ना न विचारता कोया काढतील बोलू ना बाबू असं. तसं नाही मोरे लय मोरे लांब आहे ते अरे बोलू ऐक बाबू घेऊन जा हे चिंदरकर भाऊ आहेत ना त्यांनी मला गरोदरपणात लय मदत केली खरं आहे. तेव्हा तुझ्या पोटात होतास अंबरनाथला राहायचो माहितीये ते विरार वरून अंबरनाथला यायचे अंबरनाथ वरून कल्याणला हॉस्पिटल मध्ये होय, घेऊन होय. यायचे. आई, उपकार ना उपकार बाबू. उपकार म्हणजे केवढं उपकारी माणूस आई तुम्ही रडू नका तुम्ही बसायचे रमेश मोरे मोरे नो आपण घेऊन अच्छा गोल्या घेतलं गोल्या 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 आय सगळं आणलीला हा मला काळजी आहे तुमची एक काम कर या गोळ्या घे काय आहे यांना उलटी होते गाडीत बसल्या 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 पहिली एक गोळी दे चला बाय ए, बाप, बापानू बापानू थांब काय झालं आता मला त्याने मिश्री पाठवायला सांगितलेली शिरी? हो हो पैसा आयशीन पैसे झालेत काय दिले दिले हे घ्या सर्विस हो बाबा 100 रुपये घे इथं झालं बांध्याला बघ मनोजचं दुकान हा. आहे तिथं एक मशिरीचं पाकिट दे आणि ते मालीला नेऊन देस वाशी मध्ये माली माली माझी बहीण नव काय अरे ते टिंबाव नाही राहायची माली आत्या माझी टिंबाव आत्या- राहायची ती माझी आत्या माझी आत्या तुझी ती सुंदर दिसते ती आत्या ती मशेरी लावते अरे आणि मग ती अहो तिच्यासाठी मशेरी मी कोकणात का घेऊन जाऊ येडायस काय तू अरे इथं 100 रुपयाला पडते हा. मुंबईत कशी 120 रुपयाला पडते केवढी स्वस्त आहे बघ मशिरी एवढा मोठा फरक हो. 20 रुपयासाठी मी पेट्रोल कितीचं जाळू पण नाही तू एक काम कर तुला नाही जमणार नाही काय हो, पण- मी काम करतो त्या मालीच्या पोरग्याला फोन करतो हा. त्याला सांगतो सरमेसकडे मशिरी पाठवले त्याच्याकडे जा आणि ती मशिरी घेऊन ये झालं मग. मालीच्या पोराला पाठवणार आहो. मग काय करू मग मग? त्याला सांगा येताना बायकोला पण घेऊन जायला त्याच्याकडं बाय ऐक चांगली वटीवर हा मोठी मोठी वटी भरतीची आता लग्न झालं ना चालेल. आणि गोडाधोडाचं जेवण बनवा हा जाताना चांगली साडी घेऊन जावा नाही तर गावात सांगतील हा बाबू आई 20 रुपये वाचवण्यासाठी कोकणातनं मशेरी मागवते ती तिच्यासाठी गोडधोडाचं जेवण आणि साडीचा खर्च करू मी त्यापेक्षा मी वाशीला जातो ना मग जाताना घेऊन जाशील वटी म्हणजे वटी भरायचीच आहे होय बाबू जा आम्ही यार, काय? सगळं आपण ते मी पोहोचवते कुरिअर करते बरं, हे चला, आंबे चला, देते, चला, आंबे चला, देते. त्याच्यावर, त्याच्यावर, चला, पटकन, चला, पटकन. निघूया. गा- गाडीत टाक. आई येतो. चिंदरकर पोहोचले कुडाळला थांबा, थांबा, काय? थांबा, थांबा. काय? एक मिनिट थांबा एक काय मिनिट म्हणा? आता कोण चिंदरकर का काय? चिंदरकर काका काय त्यांचं काय? कुडाळला पोहोचले पण म्हणजे ते काय आलं त्यांना जायचं होतं रत्नागिरीला हा. आता आपली गाडी तिथूनच जाणार आहे हा. ना मग मी त्यांना कुडाळच्या बस स्टॉपला थांबायला सांगितलेलं म्हटलं दादा सोडेल आहे की नाही तू परस्पर माझी गाडी भरण्याची जबाबदारी घेतलीस की काय अरे मला विचारा तरी कोणीतरी माझ्या गाडीत कोण जाणार आहे ते मला कोण विचारतच नाही माझ्या गाडीत कोण जाणार आहे आपलं स्वतःच घुसतायत सगळे आपली गाडी मोठी आहे ना अगं, जा मोठ्या ना मोठ्या बाबू. अख्खा गाव भरू त्याच्यात मी जा ना बाबू आपली गाडी आहे ना मोठी अरे पण आहे. काय होतं न्यायला असतं हा ठीक आहे आम्ही नेतो बरं, घेऊन आम्ही- जा. आपण ते घेऊयात त्यांना फक्त ह्यांना कुठे पोहोचवायचं ते सांगा त्यांना मानखुर्दला सोडायचं आहे अहो मानखुर्द केवढं मोठं आहे तिथे कुठे सोडायचं ते सांगा एक्झॅक्टली हायवेला सोड हायवेला आणि मग तिथे न्यायला कोण येणार आहे नातू येईल हायवेला तू घेऊन ह्याला उभा राहा नातू घेऊन जाईल ह्यांना. हायवेला किती नातू फिरतात त्यातला ह्यांचा नातू कसा ओळखायचा हा? नंबर वगैरे काय असेल तर द्या ना एक मिनिट ना कदम काका हा? नातवाचा नंबर तो 2 नंबर थोरला तो कलकत्त्याला राहतो ह्याला मुस्कट जाऊ काय काका तुम्ही नाही नाही काय विचारलं नंबर विचारला त्यांचा फोन नंबर विचारा कुटुंब किती वंशावळ सांगतायत ते नातवाचा मोबाईल नंबर फोन नंबर तो लक्षात नाही आता सांगायला माझ्या रिहर्सल याल तर ना लक्षात राहील हो तुमच्याकडे असेल ना काका त्यांच्याकडे कशाला मागता तुमच्याकडे आहे का माझ्याकडे आहे ना मग तो कशात आहे मग द्या तो नाही मी मोबाईल चार्जिंगला लावलाय तो कधीतरी काढालच ना वापराल ना हो हो माहिती आहे मला. तो जो नंबर आहे ना तू पुढे चल मी व्हॉट्सअपवर तुला पाठवतो चला चला नाही नाही, नाही नाही राहू दे ना एवढं कशाला करताय काय झालं? त्यापेक्षा एक काम करा तुम्ही यांना घेऊन घरी जा तुमच्या हा. तो शेखर येऊन घेऊन जाईल हा हा एवढंच बाकी आहे आता यांना घरी घेऊन जा तिला घरी घेऊन जा हे आंबे पोचव एवढंच करायचं नवऱ्याने गाडी घेतली नवीन माझ्या वडापाय काय ती ए बायो. मगच बघते हे घेऊन जा ते घेऊन जा तुम्हाला कळत नाही का उद्या कामाला जायचं
सगळं? ते काय आता गाडी भरून झाली, आता घर भरा. सगळ्यांना बोलवताना बचत गटाची मीटिंग घेतोय तिथे. एवढ्या लोकांना घरात भरून काय करू? अरे छोटंसं घर आहे माझं, आम्ही दोघं कसे बसे राहतो. हिने जांभई दिली की ओढ बाहेर येतात, एवढं छोटं घर आहे. एवढा माझ बरोबर नाही हा. आम्ही काय कधी गाडी बघितली नाही काय? ए, तू गाडीचं सोड, तू दाढीचं बघ शोभत नाही. पुढच्या वेळी दिसले ना स्वतःहून कापून टाकीन. ए, लोलू लोलू काय रे बाबा, थांबा ना, बांधता अगं आई किती वेळ झाला मग इथेच आहोत आम्ही. आपली माणसं आहेत ना, ये बाबू ऋतिक, तू काय 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 त्याचं नाव माहित ना? माझ्या पोरग्याचं नाव रीती काय? तुमचा कॉन्फिडन्स आहे किंवा बाजूला, पण अख्ख्या गावाला लाज वाटली पाहिजे नाव ऐकून घेताना. किती नाव ठेवलं तुझं? लोलू असं नको रे बोलूस, आपलीच माणसं बायो, बस ग बायो, असं रागवायचं नाही ग. रागवत नाहीये आई, आम्हाला लेट होतंय. अगं हो, पण ही माणसं आपलीच आहेत ना बायो. हा, आपलं कोकण असाच ग बाय. कोकणातला माणूस स्वतःच्या घरी कमी आणि शेजारच्या घरी जास्त असतो बाय. हा बाय, असं नाही म्हणायचं. वाडीतला कोण मुंबईला जायत असेल ना, तर अख्ख्या गावाचा वजा पाठीवर घेऊन जातो बाबा माणूस, माहिती आहे. गावातल्या कुठल्या माणसाने गाडी घेतली तर सगळ्या अख्ख्या गावाला वाटतं का बाय आपण गाडी घेतली. आमच्या रक्तात तुझं याचा माझं काय नाही, सगळा जो हाय तो आपला हाय, असं आमच्या रक्तात बाय. बाबू आज तू यांना सोड, आयुष्यभर धरून ठेवतील तुला, माहितीये. राय ग बाई, पडणार नाही खोल. राय वहिनी, खरा खरा बोललीस तू अगदी. हा, तुम्हाला सांगतो, मुंबईतला जो साखरमानी येतो ना मुंबईत ना, तर गाडी रिकामी घेऊन येतो, जाताना गाडी भरून घेऊन जातो. तुला सांगतो, ह्या आंब्याच्या पेटी किंवा ज्या माणसाला घरी नेऊन द्यायशील ना, त्यातली एक पेटी तुझ्या डिकीत नाही ठेवला तर मी इथं कोणाच्या पण ढेंगा घालणार जाईल. तसं नाही आई, तुम्ही राग मानून घेऊ नका. मी काय ग बाय, आज कशाला हवा? वाईट वाटून घेऊ नका. सॉरी काका, मला तसं नाही म्हणायचं होतं. काय 24 तास काम करत असतो ना तिथे, तर ते वेकेशन साठी आलो, तर जाताना थोडीशी प्रायव्हसी पाहिजे होती म्हणून बस. फक्त ते चिडचिड झाली काय, उद्या सकाळी 7चं हे नाही नाही, आम्हाला कळतं ना ते. मी येऊ तिथं गाव येऊ. तुम्ही काळजी घ्या. आम्ही ते ओ काका चला आता. चला आता. चला, 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 चला. चालू पडायच्या आधी हो, उठा. चला. थांबा, थांबा. आता काय आलं? डायपर गच झाले जरा. सरमेश, काय जरा चल आत बदली, थोडी तुझी प्रॅक्टिस पण होईल रे. चला जा बाबू जा, प्रॅक्टिस. बोलू जा, आंब्याचे तो. वा वा वा, फारच गोड होता मेसेज. वनिताच्या वॉक साठी आणि शेवटच्या 4-5 ओळींसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. स्वीट परफॉर्मन्स. बघूया हा सरसी कशी दाद देतात प्रसाददा. आहा, क्या बात आहे. त्या म्हाताऱ्याच्या डायपरमध्ये आहे की नाही माहित नाही, पण स्किटमध्ये प्रचंड ओलावा होता. वा दादा. काय कॅरेक्टर्स आणि काय परफॉर्मन्सेस एकेकाचे. वनिता, कहर आहेस तू, कहर कहर. ते शेवटचं बोललीस ना, ते इतकं असं घुसलं ना काळजात, टचकन असं पाणी आलं डोळ्यात की ते, म्हणजे प्रत्येक कोकणातल्या माणसाला 2-3 वाक्यात तू इतकं गोड रिप्रेझेंट केलंस. प्रेझेंट, क्या बात आहे, क्या बात आहे वनिता, लाजवाब. शिवा तोच परत पॅच, तो जे ते तुझं लाजणं, मग ती लगबग घाई आणि त्या बाईला हळवं झाल्यानंतरचा तुझा आलेला प्रतिसाद, लाजवाब, क्या बात आहे, क्या बात आहे. अरुण, खूप नेहमीपेक्षा खूप वेगळा म्हातारा केलास तू आज. सलाम आहे तुला पण अरुण, क्या बात आहे. वा वा वा. श्रमेश, प्रभाकर, दत्तू, कमाल, फार बहारदार, फार मजा आली, फारच मजा आली. वारंवार ही गाडी या गावात येत जात राहू आणि त्या निमित्ताने असेच वेगवेगळे प्रसंग आम्हाला पाहायला मिळू अशी इच्छा. वा 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 वा. येस ताई. क्वालिटी परफॉर्मन्स. मला असं वाटतं की ग्रेट टीमवर्क, सगळ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या एकदम चोखपणे पार पाडल्या. मला नवीन आणि जुन्या विचारांची गुंफण पण खूप आवडली. मला असं वाटतं की कधी कधी नवीन विचार बर्ड आय व्ह्यू देत नाहीत, पण जुने विचार कायम बर्ड आय व्ह्यू देतात आणि ते एकदम असं भिडलं काळजाला. फार मजा आली. आहारे माझं वादळ. वने काय भारी चालतेस तो याच्यात, फारच मस्त. आणि तुला म्हणजे तुझं कॅरेक्टर
त्याच्यात खूप वॉर्मथ पण होती, थोडा नॉटीनेस पण होता. ते सगळं खूप छान बांधून तू छान एक्झिक्यूट केलंस. आणि मला असं वाटतं की आजी आजोबा काका मामा यांच्यासारखी लोक घरी पाहिजेत. त्यांनी ओलावा टिकून राहतो आणि आपल्याला ओलाव्याची किंमत कळते. आम्हाला पण हे सगळं दृश्य बघून खूप आमचं हृदय वितळून वितळून गेलं. मज्जा आली. अरुणदा मस्त. सगळ्यांची कामं खूपच उत्तम. फार मजा आली. वेल डन. व्हेरी वेल. मंडळी, एका शूटिंग मध्ये रंगलाय कॉस्ट्युम ड्रामा. चला बघूया यात हास्याचा तडका कसा लागतोय ते. तोच दाखवायला मंचावर येते हास्य जत्रेची यंग ब्रिगेड. मेंढ्या या आयला हिरवीन कसली कडक खायला का कडकच आहे. आपल्या गावात सोडली तर म्हशीच्या गोट्यात गाय बांधली असं वाटलं. मी काय बोलतो, शूटिंग चालू झाली आहे की संपली आहे? काय कळण झालेला का? होय, कोणच काय नाही. ती कोण आहे रे? मी काय म्हणतोय, हा? बाकी सगळं जाऊ दे, फोटो काढायचा बरं का याच्यावर. फोटो काढ. फोटो झाला पाहिजे. फोटो झाला पाहिजे. पम्या पम्या बोला बोला, मला एक ना डोकेदुखीची गोळी आणून दे आणि उद्या रेन मशीन आणून दे. तर डोकेदुखीची गोळी देतो, रेन मशीनचं रात्री बोलूया. कसला प्रोडक्शन वाला आहेस रे? बोललास तर. ओय, कोण आहे तुम्ही दोघे? सर मी असिस्टंट. सर मी डीओपी आहे. काय करताय? सर तो सांगत होता त्याचा टी शर्ट त्याच्या मैत्रिणीकडे राहिलं. विराज, आपण इथे शूट करायला आलोय का तुझे छचोर किस्से ऐकायला आलोय? सॉरी. शूट करणार आधीच ना माझं खूप डोकं दुखतंय विराज. 15 मिनिटात मला हा सीन उरकायचा आहे, कळलं? आणि तू रे, तुझं काय आहे? येस सर. येस सर काय येस? अरे विराज, 15 मिनिटात हा सीन उरकायचा आहे आणि मला इंडोरला जायचं आहे. सर इंदोर मध्ये यायच्या नंतर. हॅलो, बनेचं पेमेंट जरा लेट काढा. नाही तो प्रॉब्लेम. येऊच नका, त्याला पेमेंटच देऊ नका. बने काय चाललंय? असिस्टंट डीओपी होतास, तुला मी मेन डीओपी केलं. जरा तरी सिरियसनेस ठेवा ना यार. Sorry, sir. प्लीज यार. सेट आहे तुझं सगळं? सेट आहेस तू? येस सर. जा तिकडे. ऍक्टर्स कुठे आहेत माझे? सर दादा. अरे अरे डार्लिंग, बीबी डार्लिंग, कैसा है? बस दादा सब बढ़िया. ठीक है ना? थोड़ा आज मेरा दिमाग जरा डोकं दुखतंय. अरे चेतू, गुड मॉर्निंग. रात्रीच्या जागरणानंतरही गोड दिसते. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ऐका, तुमचा सीन पार्ट आहे का? हाँ हाँ हो येस येस येस. ऐकवा जरा. हाँ. पहिले ते बेसिक वाक्य फक्त छोड़ दी वो लौंडी जो खाती थी भेंडी, अभी तंदूरी तंगड़ी खाएंगे, नई आइटम पटाएंगे, समझने वाले को इशारा कॉफी है. माझं पहिलं वाक्य. मग माझ्या प्रेमाला काहीच किंमत नाहीये का? हाँ, ये सब बोरिया बिस्तर में डाल के 1 टास की गोली बोले, चल टाटा बाय बाय गुड नाईट. हे 3 वाक्य सर तुम्ही जे बोलला होतात ते क्लिअर आहे. पाठ आहे आमचं पाठ. पाठ आहे. चांगलं आहे. म्हणजे सीन मध्ये अभिनय पण करा. हा, चला. करते ना उमकू सगळ्यांसमोर नको ना बोलू. सेटवर लाड नाही, सेटवर लाड नाही. लांब जा. हा, पीपी डार्लिंग. हाँ, अरे हाँ, तू दादा. चेंज कर ले ना बाबा. हाँ? चेंज कर ले, कॉस्ट्युम घालून घे. हाच कॉस्ट्युम आहे. हा कॉस्ट्युम आहे. हा, मला हॉटेललाच आणून दिला होता. हाच कॉस्ट्युम आहे. बोलले आज आपण डोंगरावर शूट करणार आहे, इथेच घालून चला. हा कॉस्ट्युम आहे. हा ती मृणाल कुठे आहे? मृणाल कुठे आहे? सर, कोण मृणाल? कॉस्ट्युम डिझायनर आपली मृणाल. विराज, मृणाल कुठे आहे? सर ती खाली बेसला आहे. का? सर प्रोडक्शन वाले बोलले 2च गाड्यात, एकाच असिस्टंटने वरती यायचं. काय आहे पम्या? तिने जो फोटो पाठवला ना तोच कॉस्ट्युम घेऊन आलोय मी. त्यांना तोच सांगले. हे विराटनेच सांगितलं. विराटने फोटो हा सर, पाठवला. मला विराजने सांगितलं हा कॉस्ट्युम. हा कॉस्ट्युम आहे. हा कॉस्ट्युम आहे. हे काय वाक्य आहे येडे? हे काय वाक्य आहे? हा कॉस्ट्युम आहे, हा कॉस्ट्युम आहे. हे काय वाक्य आहे? मूर्ख माणसा, हा कॉस्ट्युम आहे. अहो सर, डायलॉग काय? नहीं चाहिए वो लॉन्डी जो खाती है भेंडी. सर मवाली डायलॉग आहे सर. मवाली कॅरेक्टर, त्यामुळे मवाली कपडे दिले. अरे मूर्ख माणसा, सीन वाचलास का तू? काय आहे ते? तो काय कॅरेक्टर काय आहे?
कॅरेक्टर काय लीडचं कॅरेक्टर काय तो खोटं बोलतोय हिरोईनशी म्हणून तो चांगले चुंगले कपडे घालतोय आणि ह्या सीन मध्ये त्याचं खरं रूप म्हणजे तो जो कोण खरा आहे त्याचं खरं व्यक्तिमत्व हिज बिंग ह्या सीन मध्ये बाहेर येतं ना. नुसते डायलॉग वाचा मवाली डायलॉग आहे द्या मवाली कॉस्ट्युम द्या रे सीनचा मतीत कोण आहेस तू. असोसिएट मारेन तुला मी. स्वतःला असोसिएट म्हटलास तर मारेन. असिस्टंट डिरेक्टर आहेस तू ते पण तू असिस्टंट टू डिरेक्शन नाहीयेस तू असिस्टंट टू डिरेक्टर आहेस. म्हणजे कोण सांग काम्या कळलं. खरं तर तू कोणीच नाहीयेस. कोणी तुला चुकून विचारलं तू कोण आहेस तर सांगायचं मी नाहीये. कळलं. कोण आहेस तू. मी नाहीये बोल मी नाहीये. कोण आहेस तू. मी नाहीये. तुझी नवीन पोस्ट नाहीये डिरेक्टर अशी ठेवूया आपण. मूर्ख माणसा. चांगले व्यवस्थित कपडे हवेत की नाही तिकडे विराज. हो की नाही. हो. का बोलतोय हो डोळ्यात नाही दिसतंय तुझ्या. मूर्ख माणूस कुठला. पम्या पम्या मला आत्ताच्या आत्ता चांगले कॉस्ट्युम डिसेंट कॉस्ट्युम हवेत रे त्याचे. फॉर्मल पॅन्ट फॉर्मल शर्ट असं हवंय यार पम्या. नाही पण सर आता गाडी खाली नाही जाणार सर. गाडी डिझेल आणायला गेली आहे. डिझेल नाही आणलं ना तर जनरेटर चालू नाही होणार ना सर. मग आणि माहिती ना 1.5 तास लांब हॉटेल आहे. 1.5 तास जायला 1.5 तास यायला 3 तास जातात. बरं ठीक आहे मग आपण कॅन्सल करूया. माझा हा जो मूर्ख ए इथे इथे मी जेव्हा चिडलेलो असेल ना तेव्हा एका हाताच्या अंतरावर पाहिजेच तुम्हाला आधीच सांगतोय. मला मारावं असं वाटलं तू अवेलेबल असला पाहिजेस. कळलं. किती लांब राहशील इथे ये हा एवढा लांब राहा. पम्या मला कॉस्ट्युम पाहिजेत. मग तू काही कर कुठे ह्याला वीक आणि कपडे आण मला माहित नाही. सर जस्ट एक जस्ट सजेशन आहे सर. मी म्हणजे आपल्याला हवं असेल तर मी ना बनियांवर सुद्धा हा सीन ए बाबा त्याला बनियन तरी दिलायस का बरा. नाही दिसतंय डोळ्यात. अजूनही नाही दिसतंय डोळ्यात. ओंकू चिडला असेल तेव्हा जाऊ नकोस तो व्हायलंट होतो. एवढं कसं काय माहिती का तुला. आमचं काही नाहीये. ओंकार सर ऐका ना बोल. गर्दीत तो माणूस उभा आहे बघा. तो मधला हे कपडे चालतील. दे आता दे काहीतरी दे मला कपडे नॉर्मल कपडे द्या. 5 मिनिटं द्या तुम्ही. लवकर लवकर. विराज एक काम कर त्याच्या हाताजवळ बस जा. ऐका ना हो इकडे मी होय. हो तुम्ही ये इकडे. काय झालं. इकडे 2 मिनिटं काम होतं. काय झालं. इकडचं लोकल आहे का तुम्ही. मग गावातच आहे. कपडे छान आहेत तुमचे. विषय आहे का लागा. बायको चॉईस आहे. हो का. सासरवाडीत ना आल्याची दिवाळीची भेट होती माझी. ती गिफ्ट 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 आहे ती. आमच्या शूटिंगला द्याल काय. काय कपडे होय. हा शूटिंगला पाहिजे. नाही तसं कसं मग मी काय घालायचं. नाही 5 मिनिटाचा सीन आहे. हं. डोक्यावर पाणी 15 मिनिटं. सीन करतो हिरोला घालतो हे कपडे. सीन करतो तुम्हाला पटकन देऊन टाकतो. माझे कपडे घालणार होय. हा पिक्चर जेव्हा रिलीज होईल ना पडद्यावर येईल ना तेव्हा बायकोला सांगा ना तू गिफ्ट दिलेले कपडे पडद्यावर आलेत. चालतंय येतं का? देतो फक्त मी काय म्हणतोय ते हिरवीन बरोबर फोटो मिळेल का. एक फोटो मिळेल काय. 10 देतो. मग अंडरपॅन्ट पण घ्या. नाही एवढं नको. एवढं नको. एक मिनिट चेतना मॅडम काय झालं. गावाकडचे आमच्या एक फोटो पाहिजे नमस्कार नमस्कार. एक फोटो पाहिजे होतो. एक फोटो काढा काढा. Yes. ए या की पटकन. हळूहळू. मी करतो करते. या की मॅडम. आले आले. हे खांद्या वाटता का याच्या. नाही काका. आला झालं थँक्यू. कपडे द्याल ना. देतो पण ते लगेच होईल ना. 5 मिनिटं 5 मिनिटं लवकर आठवा काय मला मध्ये जायला लागलं तर मग हे होईल. नाही 5 मिनिटं. पिपी सर काढला तोंडातच राहते इकडे पटकन. ह्यांचे कपडे तुम्ही घाला आणि तुमचे कपडे ह्यांना द्या. चालेल नो नाही राहू दे मला काय गरज नाही. दिसू दे तुमच्या लोकांची चोर बॉडी कशी असते ते. नाही पण जाऊ तिथे बदला झाडाच्या मागे. इकडे या. शिवलकर असं काय करता एक वॅन बिन टेंट बेस काय नाही सर प्लीज ना सर ऍडजस्ट करून घ्या ना. दगडाच मागे जाऊ सर. जा जात गावचे एवढे 3 लोक जमले. प्लीज माझ्या फक्त ऐका की लवकर करा तेवढं. नाही 5 मिनिटं 5 मिनिट होईल ना. 5 मिनिटं जा लवकर. चाल. ते फक्त सगळ्यांना तिकडे बघायला सांगा. विराज ऍक्टर त्यांना घालायला घेऊन यायचं ना. हे ना
अरे लाईट पेटी मध्ये काहीतरी असेल ना कोणाला तरी जा ना सर 2 मिनिटं द्या हो लवकर सुरू झालं पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे. हो होणार सर होतोय का लवकर हा हा झालं झालं एकच मिनिट काढतोय जस्ट पटकन जस्ट आलोच हा जस्ट. जास्त चिडचिड करू नकोस सीटवर होता पण हळू ऍक्च्युली ना थोडं हे आहे. एक मिनिट एकच मिनिट हा. झालं झालंय का? एक मिनिट सर झालंय का? आलं का सर या झालं होतं हा करेक्ट ठीक आहे ते नंतर लाव. ऐका की ह्यांची पॅन्ट वर जाईन झाली पाय पॅन्ट वर जाईन झाली अरे विराज आण ना काहीतरी बाबा 2 मिनिटं द्या पॅन्ट लूज तू त्यांच्या हाताजवळच राजा हे घ्या आला का पॅन्ट पीस दिले शिवून तरी देच नाही पॅन्ट तात्पुरतं गुंडाळ 5 मिनिटं प्रश्न तात्पुरतं गुंडाळ होईल ना 5 मिनिटं होईल ए बाबा झालंय का? होतच त्यांना ते काय झालंय झालंय मला सीन सुरू करायचा आहे. हो झालं का तुमचं हो तुम्ही घ्या म्हणजे त्यांचं चला पोझिशन्स घ्या. बने तू सेट आहेस? येस सर. हा चलो सर आपल्या त्या कॉस्ट्युम असिस्टंटला बोलवलं असतं तर हे कपडे आपण घेऊ. चला कॉस्ट्युम असिस्टंट चला. याला पण घेता का नाही चलो पीपी Yes, sir. पीपी Yes, sir. डार्लिंग चलो करते येस दादा चलो रोल कैमरा रोलिंग एक्शन. अरे चौड़ी वो लोंडी जो रोज खाती थी भेंडी अभी तंदूरी तंगड़ी खाएंगे नई आइटम पटाएंगे समझने वाले को इचारा कॉफी है. पीपी डार्लिंग क्या कर रहे हे नेपाळी नको करू ना. नेपाळी वाटतंय ते जर नेपाळी वाटतंय ते जरा काय कॉफी है वगैरे असं वाटतंय ते. नॉर्मल कर ना हे नॉर्मल कर रे. पण म्हणजे हेच ठरलं म्हणजे हेच कोणी सांगितलं का ठरवलंय तुम्हाला कळत नाही. पीपी डार्लिंग ऐसा क्यों कर रहा है तू? मला सांगितलं की यमक मध्येच बोलायचं कोणी सांगितलं तुला? विराजने. विराज वीक काढ मेंदू टाक आणि परत वीग लाव प्लीज. आणि ह्याचं कोणी ऐकायचं नाहीये या पुढे प्लीज. ते वाक्य बिक्या कलोकियल करून घ्या रे. रेखक लिहून देतो रे आपल्याला आपल्यासारखं करायचं आहे ना. ऐसा कर क्या अच्छी गाय जाय रे मत कर क्या खाने को गया ऐसा कलोकियल कर. चल मी मला फिक्स केलं होतं काल रात्री. नको काही फिक्स करू नको. तू फिक्स करत नाहीस ना तेव्हा चांगलं करतोस बघ. हा चल चल हा चल. हॅलो रोल कॅमेरा रेडी आहे? सर आवाज हॅलो आले ती ठीक आहे तो आउट ऑफ फ्रेम आहे आउट ऑफ फ्रेम. चलो रोल कॅमेरा ऍक्शन. छोड़ दी वो लौंडी. ओ लवंडी दादा लवंडी पाहिजे कपडे पाहिजे ती कट अरे पम्या बोला. अरे तू मध्ये येतोय माझ्या. दादा सीनच्या मध्ये चालू सीन मध्ये आले मला कळलंच नाही काय. तुम्ही सीनच्या मध्ये आले तसं नव्ह कपडे बोलावले बायकून बायकून बोलावले ती माझं ती सासरे डॅडी आहे ती ना त्यांचा बर्थडे आहे ते सगळे आले ती त्याच्यामुळे फोन आला होता मला बोलावलंय नाही पण 5 मिनिटात होईल ना 5 मिनिटांनी येतो म्हणून सांगा ना. अहो तसं नाही म्हणजे जायला पण वेळ लागतो डोंगर उतरून जायची एवढं म्हणलं नाही पण अरे तुम्ही मध्ये आलात तर सीन नाही होणार ना. मी सांगतो त्यांना 5 मिनिटं द्या तुम्ही मध्ये आलात ना तर सीन कम्प्लीट नाही होणार लवकर कराल ना हा, मी करतो पटकन. 5 मिनिटात करा बरं का इथे ए खुर्ची द्या रे तुम्ही इथे बस बसा चेतू तिथे असं मध्ये नका येऊ लिंक तुटते ना. सर तुम्हाला आम्ही देतो हा? लवकर चल हा चल रोल कॅमेरा रोलिंग ऍक्शन. अरे छोड़ दी वो लौंडी जो रोज खाती थी. हाय नाही वाक्यपाठ आहे ते मला चालू याच्यात असं करतायत. दादा तुम्ही नका करू करणार ते दादा. मी फक्त हा बरोबर लिंक तुटते पण हा नको तोडू देऊ. आणि इंटेन्स ठेवा इंटेन्स ठेवा. काय सीन आहे पीपी इंटेन्स ठेव. लूज नको आहे बॉडी लँग्वेज इंटेन्स ठेव. तू तुझं फिक्स केलेलं ना सगळं विसर राजा.
चलो चलो डार्लिंग डार्लिंग चलो 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 रोल साऊंड राहू द्या रोल साऊंडचा काय विषय डायरेक्ट कॅमेरा ही का चालू करा जातो बाक्याने शहर आहेत ते थांबा तू थांबा रोल साऊंड रोल कॅमेरा ऍक्शन अरे छोड़ दी वो लौंडी जो रोज खाती थी भेंडी भेंडी सॉरी छोड़ दी वो लौंडी जो रोज तिकडनं घे यार Sorry, तिकडनं sorry. घेतलंयस की Sorry, नाही दादा, sorry, दादा. Keep it rolling, keep it rolling. भेंडी भेंडी Action. अरे छोड़ दी वो लौंडी हाँ. रोज खाती थी अंडी Yes. बापाची अंडी खाल्ली होती बापाची अंडी खाल्ली होती का काय बोल अहो काय टाइमपास करते ह्याला ऍक्टिंग बी येत नाही मी तो ऍक्टिंग येत नाही म्हणजे साधं वाक्य आहे छोड़ दियो लोंडी जो खाती थी भेंडी अब खाएंगे तंगड़ी तंदूरी उसको नया आइटम को पटाएंगे काय लागते बोलायचं दादा काय लागते बोलायचं एवढं तुम्ही हे करता का अंडी काय बोलताय भेंडी काय बोलताय एक मिनिट. कपडे दादा अरे पाम्या एक मिनिट अरे मी डिरेक्टर इथे येतो आणि तू तिकडे बसलाय इकडे पान खात तुम्हाला कळणं झालंय माझी मला कळतं ऍक्टिंग वरनं कसं काय बोलता तुम्ही यार राहू बसल बायको माझ्या पुराव बसेल मग नव्हते द्यायचे कपडे आधीच अरे त्याला लपवा. ए, थांबा, अरे थांबा, अरे काय चाललं? इकडे. दादा दादा मेंढ्या जाऊ दे मारा मार नको मारा मार नको आपल्या गावची इज्जत जाईल मारा मार नको हो सर काय घाबरतो काय जरा हो 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 दिसतोय ते लोकल आहे थांबा थांबा डार्लिंग डार्लिंग रुक ना चाहिए ना थोबडा चाहिए ना तेरे को रुक ना अंगावर आले थांबा ऐका की सर काय होते दादा असं तुम्ही अंगावर जाऊ नका अहो, त्यांच्या. ते मला माहिती आहे जरा माणूस बोलला कपडे पाहिजे म्हणून कपडे दिले आम्हाला काय खायचे काय कपडे द्यायला सॉरी ऐका ना ऐका ना गँग्स ऑफ सातारा थांबा जरा ऐका, ऐका, ऐका. थोडं असं थांबा नव्हं. हा, हो. असं आहे आमचं जी सासरे डेडी आहेत का नाही हाय डायबिटीज आहे अच्छा. म्हणजे पुढचा बड्डे बघतील का नाही माहित नाही 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 आप- त्यामुळे पोचायला लागेल आणि बायको म्हणजे माझा मर्डरच कर ऐक, मला कळतंय ना माझे कपडे देऊ का तुम्हाला नाही, तुमचं- माझे कपडे घेऊन जा ना. तसं नाही ते काय झालंय माझे चांगले कपडे आहेत दादा. बड्डे आहे का नाही तर आम्ही सगळी साडू आहे का नाही साडू आमच्या बायका आम्ही सगळ्यांनी मिळून ट्विनिंग केलेलं आहे हे यांच्या बापाने यांच्या 6 जणांनी ट्विनिंग केलं होतं त्यांच्या बापाने यांना सांग दादा घाबरत नाही यांना सांग दिसतोय थोबडावर थांबा दादा पिपी पिपी डार्लिंग आधीच आपला थोबडा कसा आहे त्यात हे बिघडवणार कशाला तुला काहीतरी करायचंय आय एम सो सॉरी दादा काय मग परत आले ना मी स्वतः तुमच्या हातात देईन त्यांना नको ती बोलते त्याच्यापेक्षा वाक्यपाठ करायला सांगा हा हा ते करतील आपण 5 मिनिटं द्या आता 2 मिनिटं इकडे तर मी लगेच करतो नको 5 मिनिटं दादा 5 लवकर करा ना फक्त. लवकर काहीच नाही प्रॉब्लेम लगेच होणार मा बायको माझी ही आहे मला बायकोचं टेन्शन मला माहितीये काय असतं आहे ना? मला माहिती आहे ना? हा हो करा, हा. करला तुम्ही इकडनं इकडे आलात तर आमचं तिकडे ते मारतात तिकडे नाही ना मी आहे तुम्ही इथे आहे थोडस लवकर मी त्यांना अंगावर तुमच्यावर राग नाही फक्त काय तुम्ही लय वेळ घेताय मग ही होईल मग हो बस आवती, हा. चला रेडी आहे ते रागाने बघतात सर नाही नाही ए तुमच्या आई नाही दादा नाही बघत आहे फक्त लवकर करा घरी गेलो मला हे होतं हो 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 लगेच हा रोल कॅमेरा रोलिंग ऍक्शन हट छोड़ दी वो लौंडी जो खाती थी भेंडी अरे अभी तंदूरी तंगड़ी खाएंगे और नए आइटम पटाएंगे नको ना बोल. हट समझने वाले को ना इशारा कॉफी है प्लीज ऐक ना माझं मला नको हट रे ऐक ना माझ्या प्रेमाची काहीच किंमत नाहीये का तुला अरे जा बे आठव ना प्लीज आपले एकत्र घालवलेले क्षण आठव आपल्या सगळ्या आठवणी आपल्या मोमेंट्स आठवता रे आठवता दादा ऐका ना वा 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 अतिशय हिलेरियस परफॉर्मन्स एकदम क्यूट अशी सिच्युएशन होती खूप मजा आली आम्हाला त्यामुळे मस्त परफॉर्म केलं येस प्रसादा मी नव्हतो महिनाभर पण मी हे नाव पहिल्यांदा ऐकतोय विजयकुमार राख त्यांची संकल्पना पण त्यांनी मागे एक स्किट लिहिलं पण तर माझ्याकडून या नवीन माणसाचं खूप स्वागत
फारच गोड कॉन्सेप्ट होती. म्हणजे शूटिंगच्या आपण जवळपास 100-200 स्किट्स केले, पण याच्यातली जी कॉन्सेप्टची गंमत होती ती फार अजब होती आणि त्याची फार मजा आली मला. म्हणजे आपल्याकडे असं आपण म्हणतो बरेचदा की वाईट काम केलं नटानी की नट उघडा पडतो असं आपण म्हणतो. हास्य जत्रेच्या मंचाने हे सिद्ध केलं की चांगलं काम करून पण नट उघडा पडू शकतो. एक वेगळंच डायमेन्शन त्यामुळे मिळालं. आणि सगळ्यांची कॅरेक्टर्स अप्रतिम, फारच छान मजा आली मला खूप. आणि एंटरटेनिंग होता परफॉर्मन्स, मजा आली, बहारदार. सई. मॅड परफॉर्मन्स होता. मला ना म्हणजे आता लोकांनाही कळेल की शूटिंगवाले कोणालाही कशासाठीही कन्व्हिन्स करू शकतात आणि लोक कन्व्हिन्स होतात. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आजचा परफॉर्मन्स होता. खूप सुंदर कॉन्सेप्ट होती. पीपी, तू एक कॉन्फिडेंट नट आहेस आणि आज तुला एक्झॅक्टली त्याच्या ऑपोजिट परफॉर्म करायचं होतं, पण तू तेही सुंदर केलंस. फार मजा आली तुला असं बघताना. सावत्या, आपण कशात पण कम्फर्टेबल असतं, आपल्याला काय पडत नाही, आपल्याला काही फरक पडत नाही आणि पडलाय नाही पाहिजे. कुडोस, खूप भारी, खूप भारी, खूप मस्त केलंस. मला हेही आवडलं की ते दोघे कसे पॉझिटिव्ह होते. सो गावामध्ये आपण सगळ्यांनी खूप वेळा शूट केलं, त्यांना काही पडलेली नसते बरं का. म्हणजे त्यांचं जर का कोणी संकटात आहे तर ते त्यांना जीव तोडून प्रोटेक्ट करतात. तर जसं की बशाजी म्हणाले, कॅरेक्टरायझेशन खूप अप्रतिम होती, फार मजा आली आणि सिच्युएशन खूप छान होती. चेतू मध्ये मध्ये एक छोटं छोटं तुझं जे सुरू होतं ते पण खूप भारी होतं, मजा आली. व्हेरी वेल डन. सावत्या, या आत्ता जे कपडे घातलेस ना त्याच्यात तू एक सई किंवा प्राजक्ताच्या फोटोग्राफरला पकडून फोटो शूट कर आणि तू ते फोटो साऊथला पाठव. तुला 100% कास्ट करणार. थँक्यू सर. मंडळी, एकीकडे बंदुकीचा आणि दुसरीकडे बायकोचा धाक या कात्रीत सापडलाय एक नवरा. चला बघूया यातून हास्य निर्मिती कशी होते तेच पाहण्यासाठी जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया विनोदाचे डबल डेकर प्रसाद खांडेकर, खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत, सातारचा विनोदी तारा रोहित माने आणि विनोदाचा नवा व्यापार मांडवकरांचा मंदार यांना. नाही रे, अरे श्यामल शेठ, तू नको टेन्शन घेऊ यार. तुला आता लोकरे वकिलाचा असिस्टंट आहे, त्याच्याकडे पेनड्राईव्ह आहे तुझा, बरोबर, त्याच्यात पुरावे बिरावे तुला देणार ना भाई आणून. अरे तू विश्वास ठेव ना आपल्यावर. अरे शेंगदाण्याला सोलतो ना तसा सोलून तुझ्याकडे आणतो की नाही बाग. नाही शेंगदाणा नाही आणणार. ए भाई, अरे तू फोर्सच काढून टाकतो यार. असा नाही बोलायचं. त्या माणसाला सोलून आणतो असिस्टंटला त्याच्या. मग हे बघ, तुझ्या त्या पेनड्राईव्ह साठी ना आपण आकाश पाताल एक करून पण तुला आणणार. आकाश पाताल कसा एक करणार. ए तू नाही, मी ठेवतो यार. चल रे, मला कंटाळा आहे. तुम्ही काहीतरी बोलतो फोर्सफुली, तू मध्ये तोडतो. तुला काय पोरं आणली आहेत, ते पोरं येत आहेत. सांपा करत होता बाई, सांपा करत होता. महाबळी लपत होता. असं धमकावलं तर कोण घाबरेल रे. असल तुझ्या तू त्याला ठेवला ना बोलायला. हाच आहे का असिस्टंट? हाच आहे. बाजूला ना, आता मला राहू दे ना उभा. अरे माकडा, पेनड्राईव्ह कुठं आहे? पेनड्राईव्ह कुठं आहे? पेनड्राईव्ह कुठं? काय करतोय भांड्या यार? काहीतरी पकडला, पकडू दे ना यार मला. तिकडे बरा, तुला बोलतोय पेनड्राईव्ह कुठं? ही घ्या. ह्याच्या आईला दिलं, संपलंच की. बघितलं आपली दहशत. वाजव रे. नाही लगेच वाजवू नका. थांबा थांबा थांबा.
परत कधी देणार मला? परत काय हा परत कशाला हवाय? स्टॉक आहे त्याच्यात माझा, लागतो मला. जायला. अरे ह्या कुठला दिला पेन ड्राईव्ह? अरे येडास का रे तू? अरे हा कुठला पेन ड्राईव्ह दिला तू? तुम्हाला कुठला पाहिजे? हेच आहे माझ्याकडे. हा घेऊन मी काय करू? अरे तो लोकरे वकिलाने तुला एक पेन ड्राईव्ह दिला होता. MHJ बिल्डरने बघ फॉरेस्टची परमिशन काढली लाच देऊन. त्याचे पुरावे त्या पेन ड्राईव्ह मध्ये आहेत. तो पेन ड्राईव्ह मला पाहिजे, कळलं? मारू नका, गोळी मारू नका. माझा काय संबंध नाही. मला फक्त त्यांनी दिला होता पेनड्राईव्ह, मी माझ्याकडे ठेवलाय. बाकी माझा काय संबंध नाही. ते फॉरेस्ट बिरेजचा आग लागू दे फॉरेस्टला. पेन ड्राईव्ह दे. पेनड्राईव्ह मला मारू नका की मला जगायची. आमच्या पाम्यानं एक नाही बँकॉकची ट्रिप प्लॅन केली. मी त्याच्यासाठी पैसे पण साठवतोय. मागच्या वेळेस पण मला न्यायला नाही त्यांनी. अवघं 350 रुपये कमी पडत होतं. त्याला म्हणलं मी माझं भर की तुला देतो, ट्रान्सफर करतो. नाही दिलं त्यानं. पाम्याला बेकार आहे, त्याला जाऊ तू बघावी नंतर कसं. अरे एक हे कुठलं चालू केलंय तू मध्ये बँकॉकचा? अरे पेन ड्राईव्ह अरे तुला कळतंय का रे? पेन ड्राईव्ह पाहिजे. पेन ड्राईव्ह दे. पेनड्राईव्ह आहे बायकोकडे दिलाय. हा मग बायको कुठे ठेवते मला माहित नाही. तिचं तिलाच गावतंय फक्त ती. हा मग आता मी जातो आणि घेऊन येतो. कुठं? या इकडं. बायकोला फोन करायचा आणि तिला बोलायचं पेन ड्राईव्ह घेऊन या, कळलं? मला गोळी नको मारू. गोळी मी लावतो. बघायची आहे का? बघ. हॅलो. कोणताही जाव आधी कोणताही जाव लावतो. इसकावर ठेव. काय कशावर ठेवू? इसकावर ठेव. ए मांड्या गप ना. स्पीकरवर टाक लवकर. हॅलो. बायको. अरे ऐका, बर झालं फोन केला. ऐका माझं ते सोनी लिओचा या फायनावा त्याचा वटीपी वेली वटीपी. आता वटीपी आहे का नाही तेवढा माझ्या नंबरवर पाठवून देते. हॅलो, नंबरवर वटीपी पाठवून द्या. 4 आकडे आहे ते. तेवढं पाठवून द्या सने. ऐक की माझं. बोला पट्टीशी बोला. ही कांचन दारात उभी आहे इकडं. आता कांचनला कशाला देती सोनीली? आपलं तू नको ना देऊ तिला. कशाला देते? माझी मैत्रीण आहे माझी. अगं ती घेती मग वर्षभर बघत बसती मग ती. हे बरं आहे तुम्हाला. माझ्या मैत्रिणी काय मागितलं तर तुम्ही लगेच नाही नाही म्हणता. आणि तुमच्या मित्रानं काय मागितलं तर चड्डी बी काढून द्याल त्यासनी. मी काय पण देईन ग. तुला काय करायचं इथं? माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे इथं आता. हा, माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. माझ्या बाबतीत तिथं त्याबरोबर जीवन मरणाचा प्रश्न असतोय हो तुमच्या. मला माहित नाही. मला आता वटीपी 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 थांबदारा. 7-3-4 आणि ठेवा फोन. अगं माझा फोन ऐकून घे. काय ठेवला? ठेवला. काय केलं? ओटीपी दिला की. आपण OTP साठी फोन केला होता. फोन कशाला केला? पेन ड्राईव्ह कुठला पेन ड्राईव्ह? ते त्या वकिलाचा तो पेन ड्राईव्ह. अरे पेन ड्राईव्हचं बोललाच नाहीस तू. मला बोलूनच दिलं नाही ना तिनं. अरे मग पेन ड्राईव्हचं बोल ना. बोलतो. हॅलो. बायको. बरं झालं फोन केला. ऐका माझं. येताना सने दही घेऊन या. दही नाही ऐकी माझं. ऐका माझं. मी आहे का नाही थालीपीठाचं पीठ कालवाया घेतली. हा तर दही लागेल. काय तुमच्या आईला आहे का नाही दही पाहिजे असते हो. मग माझ्या नावाने परत बोंबा मारते ती. दही पाहिजे. आणि जर येळात दही आलं नाही का नाही मग आहे का नाही थालीला पीठ लावून तुमच्या तोंडाला चोळेन. सांगून ठेवते आधीच. आणि मग काय उत्तर द्यायचे तुमच्या आईला? उत्तर द्या. दही का आणलं नाही म्हणून. ठेवा फोन. मस्त ना मा, मस्त. ठेवलं. भाई 2 थालीपीठ सांग ना. दही हाय माझ्याकडे. सॉरी 4 थालीपीठ सांग भाई. 2 खाता. दही हाय माझ्याकडे. श्याम्या याला सांग येडाय रे हा. सांगतो. अरे भाई दया बरोबर नाही सॉस बरोबर खातो थालीपीठ. हे सांगशील?
विषय अरे थालीपीठचं कुठून चालू झालं मध्येच अरे पेनड्राईव्हचा विषय आहे ना अरे भाई तू पेनड्राईव्ह मागला तर थालीपीठ ऑर्डर करायला फोन केला हाय, मी लावतोय फोन ती बोलती अरे मग पेनड्राईव्हचा बोल ना यार माझा ऐकरा झाली फोन लाव फोन लाव ती लांब ठेव ना फोन लाव ती लांब ठेव की मी लाव 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 फोन हॅलो हॅलो अगं ऐक ऐक बायको माझी कंडिशन लय बेकार आहे ऐकून घे तुमच्या माझं कंडिशनर संपून टाकलंय तुम्ही सगळं हा? माझा शॅम्पू माझं बायकांचं कशाला वापरायचं हो कंडिशनर आणि शॅम्पू Pendrive. मोठा मोठा केस करायचा आहे तुम्हासनी त्या काय नाही तुम्ही घरी या मग तुम्हासनी धावते Pendrive. एका मोठ्या बाटलीत आहे का नाही फिनेल टाकते फिनेल मग ते डोक्याला लावा आणि वाट टाकले मग मस्त पोंबलत हा आणि आहे का माझं दही घेऊन यायला सांगितलं होतं दही घेऊन या तेवढं नाही तर मग सासू माझ्या नावाने बोंबली ते हा घेऊन येते दही सने ठेव पण अरे तू बोल अरे मध्ये कट कर आणि बोल ना तिला पण ते ऐकणं झाले माझं 5 वर्ष झालं हीच चाललंय माझं नाही ऐकत ती अहो. अरे तिला ओर एक गप माझं ऐक असं बोल तिला मी तिला बोल नाही, मी नाही बोलू शकत त्याच्यापेक्षा मला गोळी मारून टाका तुम्ही मला गोळी मारा मी गप पडलो तर ती मला गोळी मारल नाही तर मग गप मी नाही बोलू शकत आय आपण करूया काहीतरी श्याम्या बायकोला फोन लाव हॅलो हा डार्लिंग अरे जेवली का ए, माझ्या बायको डार्लिंग बोलायचं नाही तुझ्या बायकोला कशाला रे मी माझ्या बायकोला फोन लावला मारीन ना हा अगं काही नाही ते थालीपीठ मागवली आम्ही 4 एक मी एक मँडी आणि 2 आहे ना बाई खाणार आहे पण बाईने एक खाल्लं ना तर एक तुझ्यासाठी घेऊन येईल तुला थालीपीठ आवडतं ना काही पण आहे आपल्याकडे नाही ती लोणच्या सोबत खाते आलं श्याम्या श्याम्या मला मियोनीज आहे का विचारा मियोनीज अरे मॅनेज आहे का आपल्याकडे गोळी छालून देईल ना चला तुझ्या बायकोला का फोन केला तू तुम्ही बोलले ना बायकोला फोन लाव म्हणून पेनड्राईव्ह कोणाच्या बायकोकडे आहे? याच्या बायकोकडे अरे मग ह्याच्या बायकोला फोन लाव पण त्याच्या बायकोचा नंबर नाही ना माझ्याकडे अरे मग दे नंबर काय करू नंबर घेऊ का त्याच्या आईला नंबर देणार आहे नंबर द्या भाई भाई हो भाई त्याच्या फोनवरून लावतो लाव फोन फोन लाव फोन लाव श्याम्या बोल हॅलो हॅलो बाईच्या माणूस बोलून राहिलो मी ए हॅलो आईच्या माणसाचं कशा बाई फोन आलाय मला खाई ते ताई वय तिथं त्यासनी फोन द्या मित्राला फोन कशाला लावायला सांगितलाय तुम्हाला बोलता येत नाही वय तुम्हाला तोंड नाही दिलं वय आधी आमच्या ह्यांना फोन द्या ह्यांना फोन द्या ह्यांना फोन द्या म्हणलं नव पेनड्राईव्ह. हॅलो काय तिथं काय करताय तुम्ही किती वेळ झाला मित्राकडे थांबले आम्ही इथं थालीपीठ कालवली माझी जर थालीपीठ करपली का नाही तू मसनी करपून ठेवला आधीच सांगते हॅलो दही घेऊन या आणि आता मला सांगू नका दही भेटत नाही म्हणून हा तिथं 5 डेऱ्या आहेत त्या आपल्या एरियामध्ये नाही तर म्हस बागा हॅलो पेनड्राईव्ह पिळा म्हस बागा तिला पिळा दूध काढा त्याचं दही बनवा आणि घरी घेऊन या सने पहिलं हॅलो मित्रांकडे थांबायचं नाही आधीच सांगते जिथं असेल तिथनं घरी यायचं 9:30च्या ठोक्याला हित्ता घरी पाहिजे तुम्ही नाही तर मग मी हाय ना तुम्ही हाय कळलं का नाही ठेव फोन पेनड्राईव्ह भाई फक्त आउट गोईंग आहे इनकमिंगला कम्प्लीट फाट्यावर मारते ती अरे अरे एकदा ओरडून बघ ना नाही जमणार म्हणजे नाही जमणार मारून टाकल ती अरे असं कसा तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बोलून बघा अरे माझी बायको आहे का हे बघ तू नवरा आहे ना हे बघ बायकोला असा मोठीत ठेवायचा उठ तिथे उठ बस तिथे बस बाबाड फोडीन गाप ऐक मी काय बोलतो असं बोलायचं आहे असं बोल असं बोल मला का मारतो रे बोल ना बोल बोल तू बिंदास मी आहे हॅलो सारखा फोन कशा पायी करताय हो मला सारखा आपलं फोन लावला हिद्दा माझी थालीपीठ करपली ना मग मी तुम्हाला सोडणार नाही आधी सांगून ठेवते बरं ऐका फोन केला तर माझी एक गोष्ट ऐका मी ऐका नाही तुम्हाला पुढच्या काही व्हॉट्सअपवर फोटो पाठवला ती म्हणजे मग मी ऐका नाही तुम्हाला फोटो पाठवून दिल्या ताई ती ते फोटो मला पाठवा परत बोलायचं नाही ही खुर्ची का मागवली ती खुर्ची का मागवली जेव्हा फोन कराल तेव्हा सांगा मध्ये मध्ये फोन करत जाऊ नका ठेवा फोन
भाई काय झालंय माहित आहे, तो एक बॅट्समन असतो ना नॉन स्ट्राईकला बराच वेळ उभा असतो आणि मग नॉन स्ट्राईकला तो रनआउट होतो. तसं झालंय तुझं. ऐक, रडू नको. ऐक, रडू नको. भाई आहे ना, टेन्शन नाही घ्यायचं. आपण फोन करणार, भाई बोलणार. यांचं काम नाही, मी बोलणार. कशी ऐकत नाही तेच बघते आता. आता बघ तू, बघ आता कसं बोलायचं. हॅलो, तुझा नवरा माझ्या ताब्यात आहे, कळलं? तर लोकरा वकिलाने त्याला पेन ड्राईव्ह दिलाय, तो घ्यायचा आणि गप इकडे घेऊन यायचा. शानपणा करायचं नाही, सांगितलं तेवढं करायचं, कळलं? हे द्यायला असं असतं. आता कसं घेऊन यायचं, कळलं का? हॅलो, मला हित्त कामाला लावलाय तुम्ही. हित्त या तू मस्ती बरोबर दाखवते, तुमच्या मित्रासनी मी बरोबर करते. करायला लावताय वय. तुम्हाला खबर नाही दिलं वय देवानी बोलायला. मला एक काम करा, ऍड्रेस सांगा. ऍड्रेस कुठं आहे? ऍड्रेस सांगा मला. अरे डेंजर आहे. मी नाही काय करू शकत. खोटं वाटेल तुम्हाला, या मोबाईलचा स्पीकर 7 वेळा बदलून घेतलाय मी. मोबाईल वाल्याकडे गेलो तरी मला बघून भीती द्यावा ती. मी आहे म्हणून टिकलोय, दुसरं कोण नसतं टिकलं. मला मारून टाका तुम्ही. तुम्ही नाही मारलं तर ती मारून टाका. मला मारून टाका, मला काय माहित नाही. ऐक माझं, रडू मी आत्महत्या असं नाही करायचं, असं नाही करायचं. बायकोचं टेन्शन असतं, असं नाही करायचं. जीवन लय सुंदर आहे, असं नाही करायचं. तू त्यांना पेनड्राईव्हचं टेन्शन घेऊन, मी आत्ता मॅटर सॉल्व्ह करतो. माझ्याकडे चामल शेट, पेनड्राईव्ह बिनड्राईव्ह विसरा. हा, अरे एक माणूस झाडासाठी नडतोय, सोबत बायको सोबत पण नडतोय रे. विसरायचं पेनड्राईव्ह बिनड्राईव्ह नाही. मी ना, चल ठेव. निसर्गावर प्रेम करतो, ठेव. हा, घरी जायचं. हा, घरी जा नीट. हा, नको काळजी करू. का वाटलं हे तुझं माहेर आहे. यायचं घाबरू नको, टेन्शन. याची बॅग बिग द्यार. नाही 350 रुपये पम्याला दे. बायको झालं पाहिजे, बायको झालं पाहिजे. दही विसरू नको. दही घेऊन जाऊ. वहिनीला काय बोलू नको, तिची चूक नसते रे. बायका असतात टेन्शन मध्ये, ते घरचं असतं ना. दही घेऊन जा, विसरू नको. दही न्या बाबू. रात्री तर खूप वाढले, देवी बंद असणार. आपलं दही द्या, आपलं दही द्या. घेऊन जा. फोन करा. बाई तू रडू नको. मला काय एकेकाची टेन्शन आहे. बायकोच्या दहशतीसमोर गुंडही थकले, झुकले बघून मला फार मजा आली. खूप भारी कॉन्सर्ट आणि खूप भारी परफॉर्मन्स, लयच भारी. प्रसाद दा, तुला काय एवढा आनंद आला? मला काय खूप आनंद आलाय.
भन्नाट भन्नाट कॉन्सेप्ट होती. अजून एक नाव मी नवीन वाचतोय, कदाचित ते मागच्या महिन्यात आलं असेल, भूषण शेलार म्हणून लेखक. वा वा. माझ्याकडनं पुन्हा एकदा भूषणजींचं स्वागत. आणि भूषण आणि विनायक दोघांसाठी टाळ्या. अफाट संकल्पना होती आणि भन्नाट लिहिलं होतं आणि तुफान सादर केलं. मला मला पण रडायला येते. ही बाई इथे असताना पण छान करते, इथे नसताना पण छान करते. हिचं काय करायचं? गॉड ब्लेस यू, गॉड ब्लेस यू. नमा थँक्यू दादा. अफाट. आणि आज काय भन्नाट, म्हणजे तुम्ही हा कुठला भाई आणि हे कुठले त्याचे गुंड असिस्टंट जे इमोशनल होत आहेत. भन्नाट. आणि सावत्या, तुझा अपीअरन्स बायकोला घाबरणार नाहीये, पण तुझ्या कन्व्हिक्शननी तू वाटलास, याच्याबद्दल तुझं विशेष कौतुक. आहे घाबरतो. वा वा. घाबरतो. नाही प्रत्यक्षात नाही. कन्व्हिक्शन कुठून आलंय ते कळलं आम्हाला. हो प्रत्यक्षात असायच तू. सगळे नाही सगळे घाबरतात. सगळे घाबरतात इथे. ए हो. भन्नाट स्किड होतं, फारच बहारदार. सई. मला या प्रहसनाचं बलस्थान आणि एक गोष्ट भयंकर कुठली आवडली ती म्हणजे पुरुष पुरुषासाठी उभं राहतो हे खूप रेअरली दाखवलं जातं. आणि आज ते इथे बघून मेरा दिल खुश हो गया. फारच मजा आली मला. नमा क्रेझी यू आर, आय लव्ह यू. आणि तो मफल्ड व्हॉइसचा जो पॅच होता Yes, जेव्हा yes. तू खिशात फोन, त्याचं टायमिंग आणि ओ माय गॉड अमेझिंग. होत्या ब्रिलियंट. देशी हॉटनेस, फुल हॉटनेस. मजा आली, खूप मजा आली. भूषण शेलार यांनी हे प्रहसन लिहिलंय. मी हे नाव पहिल्यांदा ऐकतेय आणि मी खूप इम्प्रेस्ड आहे, कारण फार सुंदर लिहिलंय आणि तुम्ही त्याला तेवढाच सुंदर जस्टिस पण केलात. मस्त. मंडळी, आज माझ्या निवेदनामध्ये पुलंच्या पुस्तकांची नावं यासाठी आहेत कारण पु ल देशपांडे यांनी लिहिलेलं विडंबन नाट्य मॅड सखाराम या नाटकाची टीम आज आपल्या जत्रेत सहभागी झालेली आहे. त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. या नाटकातील कलाकार सुनील जाधव, अभिनेत्री किरण राजपूत, या नाटकाचे दिग्दर्शक मंगेश सातपुते, अभिनेत्री अलका परब, विशाल मोरे, प्राजक्ता पवार आणि सुरेश जाधव. आणि 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 या नाटकाची निर्माती सोनाली कुलकर्णी. तुमचं कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, सोंडूनं कोकणात सुरू केला या पर्यटनाचा व्यवसाय. चला बघूया त्यात त्याला शेंद्रूची कशी मदत मिळते तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया रत्नागिरीचा रत्न श्रमेश बेटकर, भांडूपचा शशी कपूर देखील बने, खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत आणि विनोदाचे नवे फंडे ईशा डे. गबाय माझी कोंबडी कुठं गेली, कुठं गेली कोंबडी. हॅलो, हा हॅलो, अरे कोलवलकर. हा तुझा आवाज बोलायच्या भोकातनं बोल, बोलायच्या भोकातनं. हा काय झालं? नाही मी येऊ शकत नाही पारावर, तुम्ही जावा पुढं. हा नाही काय आहे, मी माझा मेवना आहे बस सोंडू, त्याच्या हॉटेलच्या काउंटरवर बसलोय. नाही तुझा बरोबर आहे, खरं तर मला त्याच्या उरावर बसायचं आहे, तर बरोबर आहे. पण माझ्या बायकोची लाज बघितलीस ना केवढी मोठी आहे ती, म्हणून मी जरा धाका झाली. काय एक समाजाचा नियम आहे रे, बायकोच्या भावाला दुसऱ्याच्या गावाला आणि टपरीवरच्या पावाला काय बोलायचं नाही. मिळेल तर पदरात पाडून घ्यायचं, कळलं काय? हा तर जावा तुम्ही पारावर. हा आणि सामाजिक विषय घ्या, कळलं काय? तापण मीच देव मेला परावलंबीच आहेत तुम्ही. हा चालेल, घ्या तरी घ्या. हुंडा नावाचा विषय आहे तो मी मांडणार होतो. काय आहे लक्षात घ्या. हा माझं मत असं होतं की देणारा आणि घेणारा दोन्ही दोषी आहेत, लक्षात घ्या. हा कसं आहे, स्त्री ही वस्तू नाही आहे तिचा सौदा करायला. हे पहिलं स्त्रीनं पण लक्षात घेतलं पाहिजे, पुरुषानं पण आणि समाजानं पण घेतलं पाहिजे, कळलं काय? हा तर काय झालं, पोटात कळ आली.
तुझं पोट पण ना समाजासारखं आहे. चांगलं काय बोलायला गेलं की हगवण लागते तुम्हाला. हा? येऊ. अरे हा भाऊजी हो भाऊजी हा, आता ठेवतो फोन. मला रुकवतात मिळालेलं प्लास्टिकचा जांभूल येत आहे. ठेवतो. भाऊजी ओ भाऊजी काय रे भाऊजी काय झालं? ओ भाऊजी अरे वय काय ओ तिथला काय इकडे बाहेर या काय झालं? इकडे बाहेर येऊ. हा इकडे या काय आहे? देवपूजा केलात काय देवपूजा केली तर लादी पुसलात आधी पुसली, सगळं केलं. हॉटेलचा सगळा कचरा काढलात काय हा सगळा काढलाय. काय टेन्शन नको घेऊ. ये बात हा. महाग आहे डाबा तुम्ही जेवू शकता म्हणजे ही काय पद्धत? येऊ शकतो म्हणजे ताईन डबा दिला नाही काय जा होय? ताई मला काय बोलली हा, हा. भाऊजीने हॉटेलची सगळी कामं केला नाही हा, हा. तरच त्यांना डबा दे नाही तर कुत्र्याला घाल असं बोलली ती वासाडी? बोलली. असं बोलली? हो. आता पावसाला परत येऊ दे. नाही तिची घोडी करून पाण्यात सोडली ना तर बघ तू. नावाचा शेंद्रू बानू देवले करणार कोकणचा चॉकलेट हिरो. हो भाऊजीनं माझ्या तोंडावर तुम्ही ताईला कसं बोलता हो बोलण्यासारखी जाय ती. अहो ती बिचारी खमकी आहे ना हा. तुमचा संसार उभा राहिलेला आहे काय सांगतोस? ती बिचारी दिवस रात्र काम करते मरमर करते आता पण घरात काहीतरी कामच करत असेल नाही औशीच्या गोवाचं काम. आपलं हॉटेल आहे ना घरापासून 2 किलोमीटर लांब आहे. पण तिच्या घोरण्याचा आवाज मला इथं येतोय. हे काम तिचा नाही तर हा बाहेरनं जो आवाज येतोय ना हा वाऱ्याचा आवाज नाही. झोपे शिटे वाजवते. वाजवू दे नाही तर काय? सवय आहे तिला काय? नाही तर काय एक गोष्ट बघा. सांगतोय भाऊजीनो काय हे असलं काय बोलायला मी हॉटेल काढलेलं नाही आहे वाटेल नाही तू वाटेल तर काढलंच आहे उगाच. काय कामाचं आहे इथं? हेच जमणार तोंडाला काय? जे जुळेल ना तेच बोलणार तुम्ही काय आहे? नाही, नाही. हा, काय एक गोष्ट सांगतोय भाऊजीनो काय तर लवकर सांग. मला माझ्या हॉटेलमध्ये पॉझिटिव्हिटी पाहिजे हा. तुमच्यासारखी निगेटिव्हिटी अजिबात नाही पाहिजे या पहिल्यांदा विचार केला पाहिजे तो हे नाव ठेवताना. 1 नंबर सोंडू हे तुझं नाव झालं. ह्याच्यात केवढी निगेटिव्हिटी आहे? हा उद्या समजा एखादं गिराईक आलं हा आणि त्याला आपलं हॉटेल आवडलं नाही, ट्रीटमेंट आवडली नाही आणि ह्या नावात दडलेली एखादी शिवी त्यानं आपल्याला दिला तर काय करायचं? तुम्हाला ना माझी प्रगती बघवत नाही काय तर काय प्रगती? एवढं काय ते प्रयत्न करतो तुम्हाला बघवत नाही भाऊजीनो काय आहे? एक गोष्ट लक्षात ठेवा काय आहे? बोल तू. माझं हॉटेल चालणार नाही ते लोकांना आवडणार पण आहे काय गे आता मी इंडिया गेलेली आहे काय इंटरनेटवर माझ्या हॉटेलची ऍड टाकली होय काय? ती ऍड बघून लोक अशी येतील ना माझ्या हॉटेलला मग जालाल तुम्ही माझ्यावर कळलं काय आणि ते आल्यावर काय करायचं आणि काय नाही ना तर सगळं इथं फिट आहे सगळं फिटच झालंय माझं. हा? गेले 7 दिवस एकटा या काउंटरवर बसलेलो आहे. माहितीये तुला? या भिंतीवरची पाल आहे ना नवऱ्यानं आवाज चढवला ना की माझ्या खुर्चीच्या मागे येऊन लपते. माहितीये काय? मग तो इथं या फॅनच्या मागे एक ढेकून आहे. 2:15 वाजता शतपावली करायला बाहेर येतो. मला विचारतो जेवला काय म्हणलं तुला. परवा रात्री लाईट गेली ना तेव्हा अंकुश बॅटरी घेऊन आला म्हणून वाचलो मी. अंकुश कोण काजवा काजवा झाडावर जा मी आला. त्याला नाव ठेवलं हो तुम्ही नाव म्हणजे माणसं येतच नाही हॉटेलमध्ये म्हणून प्राण्यांशी बोलतोय मी. या वाचा तिथं वाचा का Come on, come on. Darling, come. Woo. Darling, isn't this place beautiful like you? ओ भाऊजींनो गिराईकाला माझ्या हॉटेलला गिराईक कोण आहे वरनं जांभूल आणि खालनं केशरी आंबा? माझं गिराईक आहे कसं बोलता तिकडे लांब राहा Come here. इथं बसा Hello. हाय हाय Hello, excuse me. Oh. ठेवा तिकडे ठेवा तिकडे ठेवा Who is Mr. Sondu? सोंडू नाही सोंडू Oh, okay. सोंडू आय एम Yo. Forgive me my language. Actually, माझं मराठी थोडं आहे. म्हणजे कच्चा आहे. चालून घेऊ कच्चा आहे. You Sondu. आम्हाला या हॉटेलमध्ये राहायचं आहे. By the way, she's my wife. Hello, hi. Ishandria. Wait. Namaste. नमस्ते I've learned it, namaste. पहिल्यांदा बोललात काय? Yeah. वाटतंय I've learned it though. It's nice. I mean, it's a little small, but decent. डिसेंट अहो दिसन तर कोंबलानी आहे नी. या भाऊ बहिणीला अक्कलच नाही म्हणून तर असं दिसतंय. काय बोलताय काय? त्या डिसेंट बोलताय डिसेंट डिसेंट म्हणजे काय काय? अंघोळ केल्यावर मारतात नाही का सेंट ना जरा पण घाबरत नाहीस काय तू हे करताना सगळं? हा? जा त्यांना पाणी दे ना ते जीव सोडतील कॉमेडी बघून. आणि नाही मग काय वेगळं आहे वेगळं वेलकम ड्रिंक वेलकम ड्रिंक आहे. होय. जा लवकर आण. सर मॅडम सीट काय सीट Huh? चांगला आहे. Shall we sit? बसा काळजी करू नका.
माझ्याकडे बघता म्हणजे बोलायला लागेल. राफेल नादाल उगाच रिटायर झाला नाही. What? नादाल Yeah. He shouldn't have retired. Actually, Virat Kohli shouldn't have retired from Test cricket also. Yeah. अरे कोहलीचं काय घेऊन बसला. रत्नागिरीला टुर्नामेंटला आला होता तो. Kohli. आमच्या आशिष झुंजूरनं घांगरवला ना त्यांना. Zunzur. सगळं घांगरवून टाकलेले आमच्या पोरांनी. Oh my God. एकदम काय एवढं सगळं होत राहतं. कपासा काय बोलताय निजेशी? आपल्या गावाकडच्या गोष्टी Gentlemen, I love your Konkan. Beautiful mountains, beautiful greenery. Wow. And I especially like fruits. I love mangoes. This man goes for mangoes. म्हणजे आल्यावर अपेक्षांच्या उरावर बसायचं ठरवलेलंच आहे तुम्ही. लय खतरनाक माणूस आहे हा. एवढ्या लांबून आले तरी भीती संपलेली नाही. Why are you embarrassing me? Sorry. Why are you embarrassing? Sorry. Sorry, Chandria. Why do you do this? No. तू कॉमेडी आहे का? No. तू का करतो? I will not do it again. I'm sorry. Stop, sorry. Really sorry. सर वेलकम ड्रिंक. मॅडम प्लीज. Have it. लाल juice. हा नाही, सवयच आहे आम्हाला लाल करायची. तर लालच देऊन टाकलेला. असं काय गरम दिलंस. गरम कसा देन? रिएक्शन द्यायची होती. God, what is this? It's delicious. आवडलाय. आवडलंय काय. Have one. We don't get this in Australia. no. Oh wow. नाही, बरोबर. सर Yeah. हॉटेल कसं काय गावलं? हा Actually, a few days back, I was surfing on internet. There I saw you ad. ऍड बघितला? Yeah. It Ad was interesting. Very interesting. हिला पण आवडली, मला पण आवडली. मग आम्ही ऑस्ट्रेलियावरून सरळ इकडे इकडे आलो. Coconut trip. Yeah. म्हणजे ह्याची ऍड बघितली म्हणजे डायरेक्ट ऑस्ट्रेलियात तुम्ही इकडे आला. Yeah. ऑस्ट्रेलियात ना आला डायरेक्ट. माफ करा पाहुण्यानं मी डायरेक्ट बोलतोय जरा सवय आहे माझी. म्हणजे तुम्ही वाटताय हा ऑस्ट्रेलियात आल्यावर क्या. पण साहेबानू तुम्ही आहे ना ते मिरर रोडला 4-5 जण एकत्र राहतात बघा रूम मध्ये. कसं वाटतं. काय बोलताय त्यांना? वाटलं तर बोलून टाकलं What are you talking? म्हणत काय ठेवत. What are you talking, man? Mommy, come I am Australian. I'm Australian. Calm down. We stay in Australia. Actually, although my grandpa and my grandmother, they Mumbaiचे. But for the business purpose, they shifted to Melbourne. And then our next generations, means my parents and me, we born and brought up there. But माझं grandma and grandpa, they completely Maraठीतच बोलायचे. Compulsory Maraठी. मराठीच बोलायचं. And that's the same with me. So आमचा कच्चा पक्का आहे मराठी. We understand. कच्चा पक्काच चालू आहे सगळं आता. पण तर ठीक आहे चालून घे. काय बोलतायत त्यांच्यावर काय पण बोलाल. नाही बघा आता काय तर विचार तिकडे पुढचं विचारते ना काय तर. बरं ना? Where is our tent? Yeah. Guys, we're very tired. काय घे टेंट नाही मिळणार आता. Why? म्हणणार. अहो काय झालं तोरसकराची पोरगी आहे ना अचानक रात्री तिनं पलायचं ठरवलं लग्न करण्यासाठी. मग सगळी धांदल झाली. अचानक रात्रीचा मंडप कुठं उभा करणार म्हणून सगळं टेंट तिकडे नेलेलं आहे. Where should we stay? सर आज सर हे आहे इथं माझ्याकडे रूम आहे त्या रूम मध्ये दोघं पण राहा. मस्त रूम आहे खरंच शपथ. Darling. It's okay, Shami. ठीक आहे. See, I'm really tired, so I'm going to manage with this. बरोबर. I don't want to spoil our mood. Yeah. Okay. Give us a comfortable AC room. AC room. It's very hot. एसी रूम आहे पण ह्यानं सगळा घोळ घातलेला आहे त्याच्यात. हा, घोळ घातलेला आहे कशाचा ना. घोळ? काय झालं एसीच्या 2 मशीन असतात बरोबर. Yeah. एक बाहेर लावायची एक आत लावायची. Yeah. यानं घराच्या बाहेर लावायची मशीन आत लावला नाही ना आतली बाहेर लावला. त्यामुळे काय झालंय गाव सगळा गारटलाय. माझं हॉटेल गरम आहे आता. असं झालं. म्हणजे तुम्हाला सांगतो हॉटेलच्या बाजूला जो आंबा आहे ना तो पण रात्रीचा कानटोपी घालून जो काय पण सांगतोय काय मी केलं साहेब सांगाय नको. काय केलेलं आहे? मग याच्यावर काय त्यांना कुठे सांगायचं. चुकलो थोडासा. This absolutely makes no sense. Shut up, Miss. This makes no sense. Sorry, sir. How are we going to manage without AC in this heat, Shami? Relax, Can't darling. manage. Relax, I'm darling. gonna leave. No, darling. I This can't is stay. small place, village. We have to adjust for me, please, for me. My darling, my kuchiku, my sweetu, for me. तुम्हाला रूम दिलेली आहे तिकडे.
वाला पटापट काय तर इकडे तयार आहे ना हा, पटकन. I'm going to manage just for you. Yeah, okay? for me. Okay, I don't want to spoil our mood. Yeah. I'm going to focus on something else. Okay, I've heard a lot about Konkan food. Seafood? Mashe खूप मासे. famous आहेत. हा, एक नंबर मासे मासे. मिळणार. हो, भाऊजीनू यांची जेवणाची ऑर्डर घ्या मी घेऊ ऑर्डर ठेवू का कशाला ऑर्डर घ्या ऑर्डर घ्या ऑर्डर take order. बरं बसा बसा लवकर बसा काय घेणार तुम्ही तुमच्याकडे काय आहे नाही तसं म्हणाय गेलं तर आमच्याकडे कायच नाही काहीच नाही पण काय तुम्ही सांगाल तर आम्ही बनवून देऊ ना Oh, okay. I'm going to start with vegetarian. मला ते yellow का बोलता पिवला बटाटाची भाजी and गोल पुरी the round. नाही नाही चालेल बटाट्याचं नाही मिळणार कारण बटाट्याचा ट्रक उलटला साखर प्यात त्यामुळे बटाटा आलेच नाहीत आणि पुरी फक्त तुमच्या दोघांसाठी करायची म्हणजे 1 लिटर तेल वाया जाईल पण ते काहीतरी वेगळं करूया ना आपण त्याच्याबद्दल काय काम करा तुम्ही कांद्याची चटणी खावा आर यू आउट ऑफ युअर माइंड आम्ही का तुमची कांद्याची चटणी खायला नाही आलो इकडे अहो तुम्हाला माहित नाही तुम्ही आता खाऊन तर बघा तुम्हाला वाटणार नाही की ती कांद्याची चटणी आहे असा कसा याच्या बहिणीच्या हातात जादू आहे ना चव गायब करते अहो चव गायब करते याची बहीण तिकडे घुसली किचन मध्ये की चवीची जी काय धावाधाव होते ना कुठनं जावं आणि कुठनं नाही चवीला थकवलं नाही पळून पळून हैराण झाले काय पण सांगायला त्यांना काय खरं आहे ते सांगतो काय खरं आहे? मागच्या वेळी कॅटरिंगची ऑर्डर आलेली लग्नात कॅटरिंगची ऑर्डर आली बासुंदीला बिर्याणीचा वास येत होता आणि बिर्याणीला बासुंदीचा लोकांनी स्वीट डिश म्हणून बिर्याणी खाल्ल्यानी काय जणांनी बासुंदीला हात पण धुतल्यानी जेवायला काय आहे आम्ही खायचं आम्ही हंग्री. खरं सांगायचं झालं तर आमच्याकडे कायच नाही पण तुम्ही जर सांगाल तर आम्ही बनवून देऊ चपाती 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 गावाची पोळी नाही 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 चक्की बंद आहे चक्की आमचा विजय आहे ना चक्कीवाला परवा गहू टाकत होता गहू आतमध्ये राहिले तो खाली गेला त्यामुळे त्याचं पीठ झालं आता कसं आहे विजेची भाकरी होऊ शकत नाही त्यामुळे सगळं प्रॉब्लेम झाला चपाती नाही भाकरी भाकरी पण पीठच लागतं ना आमच्याकडे एकच चक्की विजा गेला 10 दिवस दुखवट आहे अरे मग तुमच्याकडे काय आहे तसं सांगायला गेलं तर आमच्याकडे कायच नाही पण तुम्ही म्हणता तर काय पण करून देऊ आम्ही काय काय मी काय म्हणतो तुम्ही भात खावा ना भात भात काय खायला- चालेल चालेल का I'm very hungry. भाताबरोबर काय अजून काय Yeah, I don't mind chicken. Chicken gravy, chicken masala. chicken Yeah. masala and some fried chicken. That's it. अच्छा म्हणजे 2च प्लेट पाहिजे plates. काय की हे नाही होणार जर कसं 2 प्लेटसाठी 3 किलोचा कोंबडा कापायचा म्हणजे बरोबर नाही वाटत ना कसं आहे आमच्याकडे एकच कोंबडा आहे तो अख्ख्या गावाला उठवतो उद्या तुमच्याकडे कापला तर काय व्हायचं कुकूच कोण करणार अरे मग तुमच्याकडे काय आहे असं म्हणायला गेलं तर आमच्याकडे कायच नाही पण तुम्ही सांगितलं तर आम्ही देऊ शकतो अरे पण आम्ही जे मागवतोय ते तुम्ही नाही देत आहे तेच आमचं वैशिष्ट्य आहे ना म्हणत नाही तर सांगतो सगळं हॉटेलची वाट लावाल नाही तर काय हे मिस्टर सॉन्जो कशा आम्ही प्रॉपर अरेंजमेंट ऑफ फूड मी सगळं करतो संध्याकाळपर्यंत सगळे मासे सुरमई पापलेट बांगडा मांदेली बिंदेली व्यवस्थित देतो प्लीज थोडस मॅडम ऍडजस्ट करा हे भाऊजी आम्ही कमी प्लीज 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 मला आपला मूड स्पॉइल नाही करायचा आहे या. आपण जाता जाता काहीतरी बाहेर खाऊ या. लेट्स गो बंजी जम्पिंग बंजी जम्पिंग काय म्हणाला काय म्हणाला ते प्लॅन मध्ये बंजी जम्पिंग होता म्हणजे जम्पिंग म्हणजे हार्नस लावून उंचावरून उडी मारते काय घे तू यांना हे सांगितलं पण तो होणारच नाही गावात तशी जागाच नाही उंचावर नाही ज्याच्यावर उडी मारू शकतो पण लिहिलेला होता पूर्वी होती एका टायमाला पण काय झालं सावंतांची वीर सगळ्यात उंच होती त्याच्यावर उड्या मारायची पण एका रात्री त्यांच्या पंजीनच जम्पिंग केला खाली खाली गेली ती डायरेक्ट वर गेली तिला पंजीनं जम्पिंग केल्यामुळे बंजी जम्पिंग बंद आहे शी डायड म्हणजे ती डायट झाल्यामुळे सगळं वीर बुजवून टाकला नाही बुजवून टाकला वीर बुजवून टाकली पूर्ण. पण खा वीर काय झालं त्या आठवलं काय झालं किस्सा होता एक बुजवली नव्हती मेल्या ती बुजवलेली नव्हती काय झालं रातच्या टायमाला सगळं तिथे 4-5 पोरं कटड्यावर मस्करी करत बसले होते रात्रीचा 12चा ठोका पडला म्हातारी वर आली आणि 5 सुपारी मागितला जो काय खोट लावून पळालेत सगळं 2 जणांचा चुना सांडला धावताना काय पण सांगाल सुपारी वेळेला घाबरल्या त्या बाई चुना सांडला म्हणजे काय डार्लिंग दे pooped in the pants. गेलं हगलं I've heard a lot about Konkan ghost stories. Are they real? Do they have ghosts?
darling, relax, relax. Hey, what? Hey, Mr. घाबरला ना? Sondo. काय Sondo, सॉरी बारकी बारकी भूत- about bungee jumping. काय? अहो नाही बंजी जम्पिंग करायची आहे सगळं प्लॅनिंग झालेलं आहे ह्यांना माहित नाही काय काय? तुम्ही का बसा काय सांगितलं काय? बंजी जम्पिंग हाय मॅडम हा. ते बाजूला भगवतीचा कट्टा आहे ना तिकडनं आम्ही उडी मारायची ती सगळी सोय आम्ही केलेली आहे बरोबर, पण ती मारताना स्वतःच्या जीवावर मारा मागणं दोरी नाही लावू शकत आम्ही कारण एवढ्या लांब रशा रत्नागिरीत मिळतच नाही त्यामुळे स्वतः उडी मारा आलं काय? This is ridiculous, Shami. Ridiculous. Did you not check everything before booking? Sorry. I'm gonna leave. Darling, I don't want to stay darling. here. I'll do something. We'll see the folk art of Konkan. Okay. Konkan. Okay. Hey. Yes, sir. In your advertisement, you said that की इथलं दशावतार बघायला मिळेल. Yes. कधी बघायला मिळेल? आज रात्री आज रात्री नाही मिळणार का? काय बोलतोस साहेब तू सगळं खोटं सांगितलं साहेब मी काय खोटं बोललो काही पण सांगितलं त्यांना मला कळत नाही बाजूला भाऊ अहो सॉरी साहेबांनो आज मिळणार नाही बघायला तुम्हाला Why? काय झालंय दमयंतीची दाढी वाढली तिनं श्रावण पालायचं ठरवलेलं आहे हा दमय आणि कसा आहे जटायू नातवाच्या बारशाला कणकवलीला गेलाय आता तो भूमिका करतो ओरिजिनल नाही तर मला तो येऊ शकत नाही या टायमाला लक्षात घ्या आणि सुग्रीव आहे ना त्याचा स्टोन काढतायत त्याचा ऑपरेशन चालू आहे तर सगळी मंडळी बिझी असल्यामुळे दशावतार आता होऊ शकत नाही होणार काय होणार सगळं होणार काय होणार? ही सगळी पात्र मी एकटा करणार आणि यांना मी दशावतार दाखवणार भाऊजीनू तू एकटा करणार म्हणजे काय करणार आहे मी बाली सुग्रीव सगळं मी एकटा करणार आणि कोण कोणाच्या टालक्यात गदा मारणार हा तूच नाही मरशील दोघांच्या भूमिकेत काय मला ह्याच्या नादाला काय लावताय तुम्ही अहो मागच्या टायमाला हा जटायू बनला होता आणि पंख आतमध्ये विसरला आणि एंट्री मारला रावणाला प्रश्न पडला ह्याचा कापू काय ह्याचा कापू काय? काय तर काय? ह्याच्या नादाला लागतोय तुम्ही माणूस आहे ला? Just a second. काय Just a second. अहो, येडा या काय पण सांगतो सगळ्याला काय सांगितलंय काय Hello. काय तर काय? Hello. पण मग कापला काय? त्याच्यातच आपण नको जाऊया हो, इकडे तुम्ही नका बोलू काय होय? सगळी वाट लावताय तुम्ही काय वाट लावली गिरायकाला त्याला पलवून लावताय तुम्ही अरे खरं तर खरं सांगायला नको काय करत सांगाल नको Mr. Sondu. सॉरी सर What are you doing, man? सॉरी सर You ruined our trip. वा शामी वा शामी वा ये तू मला हे गिफ्ट दिला होता ट्रिप Yeah, darling. कोकण ट्रिप अगर मला घेऊन आला तू काय पण मॅनेजमेंट नीट केलं Sorry. मी तुला सांगितलं होतं ना सगळं चेक करून घे Yeah. फोटोज का नाही चेक केला Sorry. तू रिव्ह्यूज का नाही चेक केला तू काय पण Sorry, चेक नाही sorry, केला तू darling. इथे डायरेक्ट घेऊन आला मला Sorry. आता मी का करत Sorry. मी जाते No, darling. gonna I leave. should have listened to you. तू कधीच नाही ऐकत माझा Darling. Hands onward. I'll listen to you all the time. Okay? पण सडनली आपण जाऊ शकत नाही आजच्या दिवस इथे थांबू उद्या निघून जाऊ प्लीज नक्की मग चुकू नक्की ओके ओके फक्त तुझ्यासाठी ओके मला ही ट्रिप स्पॉइल नाही करायची ओ लवकर ते रूम द्या आम्हाला छान जकुझी किंवा बाथटब वगैरे असेल असं रूम द्या आम्ही जातो नाही जकुजी नाही गावात भिकाजी उरलाय बघ कशाला बोलतोय भिकाजी जकुजी कुठे देणार त्याला माहितीत भिकाजी भिका बसा काय आमच्या बोलताय? वाडीतले ताते आहेत ना त्यांच्याबद्दल बोलले भिकाजी काय तर काय जकुजी हाय मॅडम काय हाय आपलं हॉटेल आहे ना Yeah. त्याच्या बाजूने नैसर्गिक पारा गेलाय What's para? Para, I've heard that. Oh, I've only heard tara tara ne para para. Is that para? रिएक्शन बघितली ना तुम्ही जोडीने एकत्र आला ना तर कॉमेडी ही जातच नष्ट करून टाकाल लक्षात घ्या जॉनर संपवलं चाललेत ते कसला जॉनर संपवताय काय तर काय मला वाटलं ते बोलल्या त्या तर आपण कुठे नेतो ते कुठे नेत आहेत तिकडे बसा तर काय Hey, Mr. Sandu! मुलो Para means natural stream. Oh, a stream. हा Oh, वडा 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 वडा. वडा वडा तर मॅडम तुम्ही त्यातला जाऊन बिंदास बसा नैसर्गिक जाकुजी हा फक्त कसं आहे आजूबाजूला बसाल ना तेव्हा अंदाज घ्या पाण्याचा वाय कसा आहे वडा वरनं वाहत येतो हा. वरती लोक मिटिंगला बसतात आणि सगळे विषय खाली येतात आणि त्यांचा विषय लय कडक आहे सांगितलं बसा अरे तिथं बसा विषयाला कडा काय म्हणजे काय No. विषय खाली येतात, Don't go विषय and खाली- go into that. आपण आता इथून निघतो. We are leaving. Hey, Mr. Sanju! You liar. नाही, खोटं नाही. Fraud. तू ऑस्ट्रेलियात असताना तुझं चोळामोळा गोळा करून कांगारूच्या पिशवीत टाकला असता आणि कांगारूंना मागून चटका दिला असता मग ते पळत पळत जंगलात गेलं असतं ना तेव्हा तुला कळलं असतं दुबई My God. Hey, darling. Let's go. Darling, I have one of my friend
Mr. Parab, Mr. Parab. Parab. Parab will go to them. He's a very good man. He has a luxurious कोण म्हणाला resort. तुम्ही? पण मग आपण इकडे आलोच कशाला? I liked his ad. नाही बरोबर आहे काय अहो ह्याने त्याचीच ऍड कॉपी केला अरबाची ऍड कॉपी करून सगळं खोटं सांगितलं नाही, sir. अशा खोट्या ऍड मला भुलू नका तुम्ही लक्षात घ्या आणि तुम्ही जरा आवरा तुमचा घोडा अरबीच्या दिशेने चाललाय तिकडं हॅलो दुबईत चालला ऑस्ट्रेलियावर आलायत ना Sorry, yeah, I'm from चला, Australia. मी काय करतो आता मी पारावर चाललोय गप्पा मारायला चला तिकडं You'll drive us. त्यांच्याकडे सोडतो तुम्हाला Please, म्हणलं, Tom. जातात एक मला खरं सांगा What? हा? अगदी चांगल्या मनाने सांगा Yeah. I'm sang too. तुम्ही मला अजून पण ना मीरा रोडला शेंगदाणे टाकून खिचडी बनवणारे वाटा Shut up! Let's go. क्या बात है एक नंबर परफॉर्मन्स आणि अतिशय युनिक होते पंचेस सगळेच खूप धमाल खूप मजा आली प्रसाद वा 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 बहारदार ते ॲक्च्युली त्या मागच्या स्टँडीवरती जे सगळं आहे त्या सगळ्याला टिक केली पाहिजे कोकण दर्शन बंजी जम्पिंग स्कुबा डायव्हिंग पॅराग्लायडिंग फोकाट्स आणि त्याला एक मैरपी कंस करून पुढे श्रमेश बेटकर असं लिहायला अफाट म्हणजे आज तू जो काही सुटला होतास श्रमेश खरं तर तुझं नाव सोंडूबाई होता अफलातून आणि त्याची सुरुवात इतकी सामाजिक आणि इतकी बोचरी केलीस तू त्याचा पण विशेष उल्लेख केला पाहिजे की म्हणजे तुझ्यातला विनोद जेवढा जागा असतो तेवढं तुझं समाजभान पण तुला तेवढंच आहे तू त्या म्हणजे समाजात ज्या गोष्टी घडतायत त्यावर पण इतकं अचूक भाष्य करतोस आणि तुझ्या लेखणीत जबरदस्त ताकद आहे त्याच्यात एक प्रखरता आहे आणि तितकाच एक खतरनाक ह्युमर सुद्धा आहे आणि या दोन्ही गोष्टी लाभलेले लेखक फार कमी आहेत आपल्याकडे सो खूप खूप शुभेच्छा तुला श्रमेश आणि इथून पुढे तुझ्या हातून खूप उत्तम लिखाण होत राहावं अशी प्रार्थना बाकी फॅन्टॅस्टिक म्हणजे परफॉर्मन्सबद्दल काही बोलायचं नाही बहारदार परफॉर्म केलं तुम्ही सगळ्यांनी बने तुझी तितकीच अप्रतिम साथ आणि तुम्ही ऑस्ट्रेलिया ते मुंबई वाया दुबई हा जो प्रवास म्हणजे 10 मिनिटात तुम्ही अर्ध जग फिरवून आणलं आम्हाला श्याम्या अजून तुला वरून जांभूळ आणि खाली आंबा हा जो ड्रेस दिलाय तोही मला फार आवडला मस्त तुमच्या दोघांचा पण अटेम्प्ट फार मस्त होता फार मजा आली बहारदार सोनाली ताई मला आधी थोडं पंजी जम्पिंग करायचंय रमेश हे प्रहसन तुझं होतं उत्कृष्ट लिहिलं होतंस तुझी फोनवर बोलताना जी तंद्री लागली होती सुरुवातीला म्हणजे असं वाटावं आम्हाला की तू तिथंच आहेस त्या एकाकी सोंडू हॉटेलमध्ये बाकी कोणी नाही आजूबाजूला फक्त झाडं आहेत असं वाटलं इतका तू हरवला होतास अप्रतिम काम केलंस तू रमेश आज फार छान आणि उत्कृष्ट साथ लाभली होती निखिल हे जे कपल आलंय ज्या कुठल्या देशातून आलं असेल विश्वदर्शन आम्हाला घडवून ते पण फार गोड होतं मज्जा आली सुपर्ब श्रमेश परत एकदा व्हेरी नाईस मंडळी शीतावरून भाताची परीक्षा होते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पण आज कणिसावरून चारित्र्याची परीक्षा होणार आहे कशी ते बघूया पुढील प्रहसनातून जे प्रहसन घेऊन मंचावर येत आहेत जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता सभेराव विनोदाची डबलडेकर प्रसाद खांडेकर अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे हो प्रसाद कुठे आहे कुठेस लास वेगास आयुष्यपद हे असं आहे बघितलं म्हणजे नावात टॅलेंट असून फायदा नाही रे नुसता एक प्रसाद लास वेगासला दुसरा मीरा रोड मध्ये अरे ना आता मीरा रोडला नाही इथे आलोय बँकेचं काम मका दे
बँकेच्या कामासाठी आलो रे, कॉन्फरन्स आहे. हो हो, येस येस, बोलतो नंतर. ओके ओके, बाय. कसा येईल? लिंबू चोळून. कसा दिला म्हणजे कितीला दिला? अच्छा 50 रुपये. किती? 50 रुपये. 50 रुपये? आईला आमच्या काळात ना 5 रुपयाला मिळायचं. 5 रुपयाला. 5 रुपयाला मका, 1 रुपयाला बोर, 1 रुपयाला चिंच, 7 रुपयात ना अख्खा असा रानमेवा यायचा. रानमेवा दिवस कसा संपू जायचा. काय करताय तुम्ही? सॉरी सॉरी सॉरी. इट्स ओके, इट्स ओके. हॅलो, इट्स ओके. अहो थांबा, ठीक आहे ठीक आहे. इट्स ओके. काय कर पडला खाली तुम्ही? सॉरी सॉरी सॉरी, ऐका ना, चुकून धक्का लागला. मी हा, ठीक आहे, नाही ठीक आहे. केलं. ऐका ना, ठीक आहे, ठीक आहे. एक्स्ट्रीमली सॉरी. म्हणजे मी टाकू का? असू दे असू दे असू दे, ठीक आहे. इट्स आय ओके. एम सॉरी. म्हणजे एवढं कशाला सॉरी बोलताय? नाही. जस्ट मका पडलाय, एवढं काय? रिलॅक्स, नो Sorry. वरी नो वरी. नाही, म्हणजे काय झालं, मी हे झालं ना, पापणीचा केस पडला इकडे, तर मी जस्ट एक विश मागायला म्हणून हे केलं, असं धावायला गेले, असं धक्का लागला आणि पडलं, त्याच्यामुळे मी असं. थांबा ना, हे काय? हे नका करू. ऐका ना मग, तुमच्या पापणीचा एक सेकंड इकडे. इकडे रे. हे घ्या. दाढीच्या केसाने विष लवकर पूर्ण होते. इश्श, तुमचं आपलं हे काहीतरी. काय करताय? गंमत केली मी. काय करताय तुम्ही? तसं नाही, तुम्ही माझ्याशी इतकं छान वागलात, मी किती वाईट वागले तुमच्याशी. मी तुमचं कणीस खाली पाडलं तरी तुम्ही छान बोलता. इट्स ओके. रिलॅक्स माझ्याशी. रिलॅक्स. म्हणून मला थोडं. हॅलो हॅलो. फोन का कट केलास? अगं नाही, ते हे पडलं. ऐक ना, ते जाऊ दे. हे बघ darling, पशू? नको बोलूस पशु पशु. जनावर असल्यासारखं वाटतं मला. गप रे. आय नो दॅट आय एम वाईल्ड. कसा आहेस ना गप वेडा. अगं ते सो डार्लिंग. हे बघ चू. हे बघ. वाव, 1 मिनिट. कॉन्फरन्सला गेलास ना? इथे काय करतोयस तू? नाही कॉन्फरन्सलाच गेलो. कंटाळा आला ग. म्हणजे लोणावळ्यासारख्या ठिकाणी येऊन पण ते आपल्या ग्राफच्या आणि चार्टच्या डोंगर बघत बसायचे. याला काय अर्थ आहे? आलो लंच मध्ये सटकून. तुला सांगू, छान असा आत्ताच पाऊस पडून गेलाय. मातीचा सुगंध दरवळतोय. असा अंगाला झोमणारा गार वारा. मस्त धुकं पसरलंय सगळी. अशा रोमॅन्टिक वेळी ना कोणीतरी असं मक भरवायला पाहिजे यार. सरप्राईज! हे घ्या मका माझ्याकडून. कोण आहे? ह्या कोण आहेत? हाय. ए हॅलो, मी कोण आहे ही? मी पण विचारलं कोण आहेत? थांबा ना, हो, नाही पण थांबा. मी बायको आहे ना, मी विचारू शकते. कोण आहे ही? एक सेकंड, एक सेकंड. एक सेकंड नाही, सांग मला कोण आहे ही? हे घे पशुसाठी विशूकडनं काय खास. करताय तुम्ही? काय? आणि पशु पशु काय लावलंय? ते तुम्हाला तर फोनवर बोलले ना, पशु मी ऐकलं म्हणून मी पण. म्हणून तुम्ही बोलाल पशु. कोण आहे ही? काय झालं, तुम्ही अजून मला माफ नाही केलंय का? एक सेकंड थांबा. अगं काय नाही, जस्ट मगाशी मी सांगतो मी सांगते काय झालं. माझा धक्का लागला ना, तर माझ्या धक्क्याने यांचं कणीस डर्टी झालं. मी फोन करतो. थांब फोन. मी करतो फोन. एक सेकंड. ही काय भाषा आहे? ते कणीस डर्टी. ही काय भाषा आहे? कणीस डर्टी झालं काय? कणीस डर्टी झालं. बायकोचा गैरसमज होईल ना माझ्या. बरबटलं तुमचं हे. अहो नका. ठीक आहे, झालं ना. सॉरी बोललात ना मगाशी. संपला विषय यार. चिडू नका ना, मी सॉरी बोले. मी नाही चिडत आहे. थांबा 2 मिनिटं. सॉरी. हॅलो चू. हा अगं कोणाबरोबर गेलायस तू लोणावळ्याला? गुड क्वेश्चन. नाही काय बोलते मला कळलं नाही. अरे बापरे, कसं ते साधा भोळा चेहरा. कोणाबरोबर गेलायस तू लोणावळ्याला? अगं काही नाही. कोण आहे तिकडे? कोणीच नाहीये तिकडे. ती मला नाही माहिती. मका घ्या ना, माझा मका घ्या ना. हा मका घ्या ना. जरा थांबा, मी घेईन. जोपर्यंत तुम्ही माझं मका नाही घेणार, मी पाठ नाही सोडणार तुमची. द्या इकडे. ओके झालं. ओके ठीक आहे, गप बसा. फोन ठेव. काय आलं? प्रसाद फोन ठेव. अगं पण काय झालंय? काय झालंय? अरे काय चाललंय तिकडे? काय चाललंय? नाही ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तू तिकडे अनोळखी बायकांचे मके घे, नाही तर मुके घे. काय झालं? मला नाही बोलायचंय. चिव ऐक ना. फोन ठेव. बाय. मला अक्कल आहे का हो? काय करताय तुम्ही? काय करून ठेवलं तुम्हाला कळतंय का? मग एकदा म्हणा ना की मी माफ केलं. एकदा म्हणा ना. बोललो ना मी. केलं माफ. मी बोललो ना. काय केलं तुम्ही? मला माफ नाही केलं. तुम्ही चिडताय माझ्यावर. केलंय माफ केलंय.
माफ केलं. खोटं करताय हे खरं मनापासून नाही खोटं प्लीज थांबा. वाट लावता माझ्या संसाराची. जरा गप्प बसा तुम्ही. मला गिल्ट आलाय ना मी तुमचं कणीस पाडलं होतं झालं ते संपला विषय. घेतलं ना आता कणीस तुमच्याकडनं. सॉरी. चिव ऐक चिव माझं. मला चिव म्हणू नकोस. चिव ऐक ना माझं. परत चिव म्हणायचं नाही मला. प्रसाद मला आत्ता कळतंय रे, सतत कॉन्फरन्स असतात लोणावळ्याला. त्या कशासाठी असतात? अगं नाही चिव तुला बरं चाललंय. अगं काय चाललंय खरं तू समजते तसं काही नाही. चिव ऐक माझं. तुमच्या मक्याला लिंबू चोळून देऊ का? काय करताय तुम्ही? काय करताय? मला लिंबू चोळायचं मी स्वतः घेईन चोळून. मग मी मीठ चोळू का? मीठ चोळतोय तर जखमेवर मीठ चोळ माझ्या. गप्पा बसणारा. चिव ऐक चिव. चिव म्हणू नकोस मला. अगं चिव 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 म्हणून घरी पोरं सांभाळायला ठेवलंय हा? आणि तिथे लोणावळ्याला जाऊन मके खातोय. अगं नाही माझं ऐक. लाज नाही वाटत तुला? अगं तसं नाही आहे माझं ऐक. अगं मी खरंच नाही ओळखत. ओ भाई सांगा ना, आपण नाही ओळखत एकमेकांना. सांगा ना हिला. ताई ऐका ना, तुम्ही ना काहीतरी गैरसमज करून घेताय आहो. वी आर जस्ट गुड फ्रेंड्स. हा एक मिनिट. फ्रेंड्स? नाही 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 नाही. ऍक्च्युली आपण कधी आलो फ्रेंड्स? असं काय करता? कधी झालो फ्रेंड्स? तुम्ही मगाशी माझी विश नाही का पूर्ण केली? दाढीचं खिस. काय बोलते ही? कसली ए ए ए कसली विश पूर्ण केली? अगं नाही. नाही, मी सांगते. नका सांगू तुम्ही. जरा थांबा. आपणीचं केस पडलं. अगं ऐक काय झालंय मी सांगतो तुला. सांग सांग सांग. काय झालं त्याच्या. गपना जरा गपना जरा. मारलं तुम्ही मला. म्हणजे तुम्ही चिडलेत ना. नाही काय काय झालं कसली विश? मी सांगतोय काय झालंय. तिच्या पापणीचा केस उडाला. मी जस्ट तिला मदत केली विश पूर्ण करायला. जिनियस? कोण आहेस तू? लोकांच्या विश पूर्ण करायला जिनी आहेस तू? हसला का? हसला का? तुला भाजला कणसाऐवजी आधीच सांगतोय. हो तुम्ही लफडी करताना माझ्यावर कशा चिडता? लफडी काय लफडी? लफडी काय बोलताय? काही काय लफडी काय? हे बघा आमचा संबंध फक्त आजच्या पुरता आहे. मग रात गई बात गई आपण ठेवत नाही. मग काय नाही. अरे तो फोन चालू. ऐक ऐक ऐक. अगं ही काय वाक्यात मला काय वाक्य म्हणजे आज पुरताच आहे ना. जे काय घडलं ते आज घडलं ना. उद्या काय तुम्ही तुमच्या घरी. पण काय घडलंय? काहीच घडलं नाहीये. वा रे वा प्रसाद. नाही चिव. म्हणजे इथपर्यंत गेलंय सगळं? अगं कुठे मला कल्पना नव्हती तू तिथे लोणावळ्याला वन नाईट स्टँड का काय म्हणतात ते करायला गेला. काय बोलतेस? डोकं ठिकाणार आहे का चिव तुझं? कुठे भेटली? कुठे भेटली काय म्हणजे? फिंडरवर आहेस तू हा? का टंबलवर अकाउंट आहे तुझं? खरं सांग कुठे भेटली? ए चिव हे ऍप तुला कसे काय माहिती? इथे लोणावळ्याला जाऊन कणीस खाताय आणि ती चिमणी जी घरात पोरं सांभाळते तिच्यावर संशय घेताय तुम्ही? माझं चुक. शालिनी मला सांगत होती. शालिनी नेहमी सांगायची की तुझ्या नवऱ्याचा चेहरा बघूनच कळतं लाईक चालू आहे तुझा नवरा. मी विश्वास ठेवला तुमच्यावर. ती म्हणायची मला फोन चेक करत जा त्याचा, तुला नक्की काहीतरी सापडेल. पण मी अगं शालिनीचं नाव फक्त शालिनी आहे. माझं चुकलं. अगं चिव तू का उगाच गैरसमज मी करू? कुठे कमी पडले रे? चिव तू जास्तच आहेस. कमी नाही पडली. ऐक माझं. जास्त आहे. ताबडतोब तिकडनं निघायचं आणि घरी यायचं. अगं नाही चिव 2 दिवस आहे कॉन्फरन्सची ऑफिस. मला नाही ऐक ना. मला नाही येता येणार. नाही येता येणार. नक्की? ठीक आहे चिव ऐक ना. आज घरी आलास ना तर मी घरी आहे. नाही ना उद्या आलास तर मी गेलेली असेल. चिव ऐक ना. ओके बाय. चिव जा ना. सॉरी तुम्ही माझ्यामुळे किती अडचणीत आला तो. माझी जीव भरून गेली. सॉरी हो. काय करताय? ऐका ना तुम्ही मला फक्त एकदा माफ करा ना. केलं ना माफ. नाही केलं तुम्ही मला ना. तुम्ही माफ नाही केलं मनापासून. असं आतून माफ करा. काय ना मला नाही आवडणार एखादी व्यक्ती आपल्याला अनोळखी ठिकाणी भेटते आणि मग ती आपल्या आयुष्यभर राग राग करते. मला तुम्हाला असं का वाटतंय मी तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवी? काय संबंध? ठेवलं पाहिजे ना तुम्ही मला लक्षात. माझी आई म्हणते आपल्याला समजा एखादी व्यक्ती अनोळखी ठिकाणी अशी भेटली ना तर तिने आपल्याला आयुष्यभर लक्षात ठेवलं पाहिजे. तुझ्या आईची संवाद विषय. मी केलं ना माफ. मला गिल्ट आलाय. मला एवढं
मला गिल्ट आलाय. संपवा ना आता. मी संपवते. मी काय करू सांग? माझ्यासाठी एक मी करा. काय करू? माझ्यासाठी एक करा. बोला ना काय करू म्हणजे तुम्हाला पटेल मी माफ केलं. एक करा. हा तुम्ही मला धक्का मारा. मी धक्का देऊ? माझं कणीस पाडा म्हणजे काय होईल, तुमचं कणीस पडलं, माझं कणीस पडलं म्हणजे फिट्टम फाड. मग संपवेल? पुन्हा मला गिल्ट जाईल. मग विषय संपवाल. मी निघून जाईल. मारतो धक्का. मी आयुष्यात तोडणार. तुमचं कणीस पाडतो मी मारतो धक्का. चालेल. पाडायसाठीचा मका. तुझी शेविंग करतो मी ताप. हे घे 200 रुपये जीपे करते घे. पाडायचा मका आहे ना, वेगळा आहे जरा. मी पाठवते पैसे मोबाईल वर. मला ते तुम्ही नक्की जाल. मी मी धक्का पडल्यावर जाल. इकडे करायचं आपण. कुठे तुम्ही सांगाल तिकडे करू. सो सॉरी. मला गिल्ट आलाय. मी येऊन धक्का मारू ना हा, फक्त धक्का. हे खूप बालिश आहे हो. Please, हे खूप बालिश आहे. माझ्यासाठी करा. मला मी बालनाट्य करतोय. हे बघा पाडला. असं नको, रागाने मारा ना तुम्ही. तुम्ही पाडा हे बघा मी पाडला. हे बघा हॅलो हा एक मिनिट. हे बघा पाडतो. अजून एकदा पाडतो. यांचं काहीतरी ते धक्का मारणं वगैरे सुरू आहे. तुम्हाला त्यांच्याशी बोलायचं आहे का माझ्याशी बोलता? मग मी तुम्हाला दाखवतो. प्रसाद हे काय चाललंय? चिव नाही चिव. चिव नाही चिव चिव नाही धक्के चिव नाही. लागले. मी सगळं माझ्या डोळ्यांनी बघितलंय आता. झालं आमचं सगळं. झालं. वा, वा. नाही, चिव, ये चिव. तू ये घरी ये. चिव. डिवोर्स पेपर्स रेडी असतील. ए चिव. चिव हॅलो चिव. चिव. एवढ्या क्षणी दिवस माफ करा. माझं चुकलं. नाही तुम्हाला धक्के हवेत ना मी धक्के देतो. उभे राहा. मी धक्के देतो. उभे नाही, राहा. असं नका करू. उभे राहा तुम्हाला. मी नाही सांगितलं. ओ, धक्का काय मारताय मला तुम्ही? उभे राहा. तुला धक्के मला हवेत. नवऱ्याचा धक्का लागला. बाईला धक्का मारतो. तुला धक्के हवेत ना. मला धक्का समजतं का नाही बाई? अरे, मला धक्का मारताय. त्याला सांगा ना कोणीतरी. मला धक्का मारताय. वा 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 वा, हे धक्का तंत्र भारी होतं. मजा आली. प्रसादा, मस्त मस्त विषय होता. मोठ्यांचा विषय आणि विनायकनी लिहिलं होतं. धुमाकूळ ज्या पद्धतीने त्याचा ग्राफ गेला तो फार काय म्हणूया, लिंबू मीठ लावल्यानंतर कणसाची चव असते तितकाच चविष्ट तो त्याचा ग्राफ होता त्या स्किटचा. आणि दत्तू पहिलं जे लिंबू चोळून मला टायमिंग होतं अशक्य, म्हणजे त्याच्यावर तुला अख्खा मक्या म्हणजे मक्या अनासपुरी गिफ्ट दिला पाहिजे. फॅन्टास्टिक. मजा आली, खूप मजा आली. वंडरफुल परफॉर्मन्स. सोनाली ताई, खूप मजा आली. मला हा सगळ्यात पहिला तूच आवडलास दत्तू. इतका तत्पर कणीसवाला मी आयुष्यात पाहिला नाही. विक्रीसाठी, जगण्यासाठी, लोकांच्या अनुभवात घुसण्यासाठी तत्पर. आउटस्टँडिंग. प्रसाद खूप मस्त काम केलंस. जाणवलं की बिचारा गेलाय कुठेतरी कॉन्फरन्सला. सेट पण फार गोड आहे. आपल्या सेटमध्ये सुद्धा ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा ठेवलाय, ह्याचा अभिमान वाटला. आणि फार छान काम केलंस ना. मग थँक्यू. खूप गोंधळ घातलास. खूप गोड वाटलीस. व्हेरी नाईस गाईज. मंडळी, हिरोच्या घरात काम करणारी मोलकरीण गेली आहे आपल्या मालकाचा सिनेमा बघायला. चला बघूया तिचा सिनेमाचा अनुभव कसा होता ते. तेच सांगायला मंचावर येत आहेत कोळीवाड्याची रेखा, वनिता खरात, निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप आणि कधी गोड कधी तिखट चेतना भट. हा हॅलो हॅलो हॅलो. हा नमस्कार नमस्कार. अमोल सावंत. हा नमस्कार. सुपरस्टार पृथ्वी प्रताप बोलतोय. हा आता बर मागे हाशा पिकला का तुमच्या? नाही नाही काय झालं हा आहे आहे माझ्याकडे तुमचा नंबर. रसिक मायबाप आहात तुम्ही, तुमचा नंबर नसणार का माझ्याकडे मला सांगा. आता शुक्रवारी माझा राजू उभा राहिला कोणी नाही पाहिला सिनेमा रिलीज झालाय. हा तर पाहिलात का तुम्ही? नाही पाहिलात? नाही पाहिलात हरकत नाही. बिझी असाल, कामात व्यग्र असाल, पण आज दुपारी 2:30चा शो आहे. तुमच्या घराजवळ आहे, नक्की जा. मराठी सिनेमा वाचवायचा असेल तर सगळ्या मराठी माणसांनी 2:30 वाजता एकत्र यायला हवं. तेव्हाचा शो देतात आपल्याला. ठेवला. किती वाजले रे? बघ समोर घड्याळ आहे बघ. जरा कामात आहे मी. 1 मिनिट थांब. मी नीट विचारते, नीट उत्तर दे ना. थांब महत्वाचे फोन चाललेत. हा मंगेश सातपुतेला करतो.
हॅलो हॅलो. अरे मंगेश दादा कसा आहेस? मस्त मस्त. बोल पृथ्वी, तू कसा आहेस? मी पण मस्त. ऍक्च्युली मी एक खास कारणासाठी फोन केला होता. बोल ना. अरे आता शुक्रवारी माझा राजू उभा राहिला कोणी नाही पाहिला सिनेमा रिलीज झाला. कधी उभा राहिला, कधी पडला? अरे दादा, अरे राजू उभा राहिला कोणी नाही पाहिला असा सिनेमा माझा रिलीज झाला. अच्छा, अच्छा. हा, तर तू ओके. पाहिलास का रे? पृथ्वी, मी तुझा सिनेमा बघितला. अरे दादा, येस. लव्ह यू दादा. दादा कसा वाटला सिनेमा? अजिबात नाही आवडला. हा दादा. अरे अजिबात, इतका भंगार सिनेमा होता ना दादा. का रे असे सिनेमे करता तुम्ही? काम नाही मिळत का रे तुला? ए दादा, अरे ते हास्य जत्रा बरं चाललं होतं ना मध्ये तुझं. असं सिनेमे करता यार. अरे काहीतरी- मंगेश दादा, कामांविषयी बोलू नको. तुझ्यासोबत मी जे जे होईल ते पाहाय पण केलंय की नाही. कामांविषयी नाही बोलायचं दादा. ऐक मी तुझ्याशी नंतर बोलतो. मी अत्यंत महत्वाचं काम आहे. मला ऑटोग्राफ घेण्यासाठी लोक आलेले. बाय 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 बाय. तू लक्ष नको देऊ. थांब एक मिनिट, अजून एक फोन बाकी आहे माझा, तो पटकन करतो. नको ना. नाही, अत्यंत महत्वाचा फोन आहे. प्लीज थांब. बाबा तुला माहिती नाही, शेवटी फ्रेंड सर्कलच कामी येतो. हॅलो राजपूत. हा बोला. अरे किरण राजपूतला लावायचा होता, श्याम राजपूतला लागलाय. हॅलो हॅलो श्याम राजपूत बोलतायत का? हा नमस्कार, मी सुपरस्टार पृथ्वी प्रताप बोलतोय. हा बर. हा, माझा आत्ताच शुक्रवारी माझा राजू उभा राहिला कोणी नाही पाहिला सिनेमा रिलीज झाला. तर पाहिलात का तुम्ही सिनेमा? पाहिला ना. एक नंबरचा दलिंदर, टुकार, भिकार आणि झ दर्जाचा पिक्चर होता तो. आणि तुम्ही स्वतःला सुपरस्टार म्हटले ना, त्याच्याबद्दल तुमच्या तोंडावर थुथू. बरं झालं तुम्ही फोन केला. तिकिटाचे पैसे परत करा. अरे तुम्ही आंडेर ना खावड्या, तुम्ही खावड्याने तुम्ही आंडेर ना शरम फुक्या. अरे तुम्ही इतली हिंमत होई गई की तू फोन कर रहा है ना. बघा मला गंदापटा पिक्चर करीस तू फोन कर रहा है ना. मला भाषा कळत तू नाही जरी भेटी गया ना बापू माले तुला वबाडच फोडी टाकसू मी. हा तुले एकच बुक्का मा भितडा मा घुसाडी टाकसू. तुले इथला मारसू ना तुम्ही बाय ना बाटोड मारू बाटोड. ठेवला ना फोन. फोन ठेवला कसा शिवा देता? अरे दलिंदर, एवढा गंदापटा पिक्चर केला तू. फोन कट झाल्यानंतर सुद्धा शिव्या संपत नाही माझ्या. तू फोन ठेव. फोन ठेव. वा वा दादा, वा शाव दादा. काय विचित्र माणसं आहेत यार. तू काय कमी विचित्र आहेस का रे? अरे इथे मावशी आल्या नाहीयेत आपल्या 3 दिवस झाले की कपड्यांचा ढीग पडलाय, भांड्यांचा ढीग. तू काय रे फोन घेऊन बसलायस? ठेव आता नाही फोन हातात घ्यायचा. ठेव फोन. थांब जरा, फोन ठेव. चेतना, हे अत्यंत महत्वाचं आहे. तुला माहित नाहीये हे असंच लोक गोळा करावे लागतात. अरे बाबा, थिएटर मध्ये 11 लोक नसतील ना तर शो कॅन्सल होतात. बापरे. शी रे पृथ्वी, शी. काय शी? म्हणून तू लोकांना फोन करून करून बोलवतोयस पिक्चर बघायला? हे नाटकाच्या वेळी पण तुझं हेच चाललं होतं. मला कंटाळा आलाय. कधी लोक तुला डोक्यावर घेणार रे? घेतील. मावशी आल्या नाही ते बघ ना, ते त्यांचा फोन आहे. काय करू मी? मला नको सांगू मावशींचा. हे असंच करावं लागतं तू तर. नकोच लक्ष देऊस. तू नको आज येऊ देत त्यांना. जर आज आल्या ना मी चांगलं फैलावर घेणार आहे. मी नाही कामं दामं सोडली, इथे बसले त्यांना फैलावर घेते बघ. आल्या अरे बापरे. मावशी इकडे या, बाहेर या. मावशी आधी बाहेर या. काय झालं ताई? इथे बसा. एवढी काय लगबग आहे कामाची, आत पळाला. काय झालं? बसा बसा, मला बोलायचंय तुमच्याशी. बसा. बोला ना ताई. इथे बसा, वर बसा. असं वागवतो का कधी आम्ही तुम्हाला? बसा इथे. सॉरी ताई. मला सांगा, 3 दिवस कुठे होतात तुम्ही मावशी? ताई ते ट्रॅफिक लागलं ना मागं. 3 दिवस ट्रॅफिक लागलं? नाही, 3 दिवस नाही लागलं ताई. जाऊ दे आता, दादांसमोर नका. दादा गेले की सांगते तुम्हाला. सांगते. एक मिनिट. एक मिनिट, मी गेलो, माझा प्रॉब्लेम, मी जाऊ का? काय झालं? थांब. दादांचा काय संबंध आहे? दादांमुळे सुट्टी झाली ना माझी. तू सुट्टी दिलीस यांना? मी नाही दिली. सकाळपासून बोंबलते, मला सांगता नाही का तुला? मी नाही दिली आहे सुट्टी. एक मिनिट, माझा काय संबंध आहे? मी काय केलंय? दादा असं काय करता तुम्ही? तुमच्या त्या पिक्चरची 5 तिकीट दिली होती ना मला. हा राईट. पृथ्वी
तिकीट काढून दिलीस मी काढून नाही. ऐक 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 त्याच्या मागे कारण आहे. आमच्या मार्केटिंग टीमने असं सांगितलं होतं, एक स्ट्रॅटेजी केली होती की प्रत्येकाने म्हणजे जे जे सिनेमाशी रिलेटेड आहेत त्या सगळ्यांनी आपापल्या हाऊस हेल्प्सला एक 5-5 तिकीटं द्यायची, जेणेकरून काय सिनेमाना वेगवेगळ्या स्तरांमध्ये पोहोचतो. काय आपल्या ताई ज्या आहेत त्या चाळीत राहतात. आता एक कुटुंब दरवाजा बंद करून सिनेमा बघायला गेलं की बाकीचे चाळीतले विचारतात ना, काय कुठे गेलो होतात? मग ह्या सांगणार मी ना राजू उभं राहिला कोणी नाही पाहिला बघितला. मग तुम्ही पाहिलं नाही पाहिलं, बघा मग चांगला आहे. मग सगळे जाणार असं स्तरांवर वेगवेगळ्या माउथ पब्लिसिटी. तुम्हाला यांनी तिकीट काढून त्यांनी तिकीट आणि शीट आता माहितीये का अशा होतं हिथून पिक्चर दिसत होता माहितीये का. रिक्लायनर दिले होते अरे त्याचे. हसून काय सांगतोस? रिक्लायनर सीट्स दिल्यास त्यांना? अरे कारण थिएटर फुल होते, बाकी तिकीट्सच नव्हत्या. मग मी म्हटलं यार आता जातातच आहेत तर मग बॉक्स मधल्या रिक्लायनरच्या तिकीट्स द्याव्या म्हणून दिल्या, बाकी काही नाही. पण एक मिनिट, माझ्या तिकीट देण्याने माझा सिनेमा पाहण्याने तुमच्या सुट्टीचा काय संबंध आहे मला कळत नाही. दादा अहो काय तुमचा तो पिक्चर आवडला? नाही दादा काय तुमचा तो राजू उभ्या उभ्या पाहिला कुणी कुणी तो पिक्चर नाही का तो? राजू उभ्या उभ्या पाहिला कुणी कुणी नाहीये, राजू उभा राहिला कुणी नाही पाहिला. हा, तेच दादा असं वाटतं कशाला गेले त्या पिक्चरला मरायला काय माहिती. म्हणजे म्हणजे नाही म्हणजे अहो घरातनं बाहेर पडले ना तर असा धो 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 पाऊस सुरू झाला तर माझा नवरा म्हणतो आता कशाला मरायला पावसात जायचं तिथे पिक्चर बघायला, असंही फुकटाच्या तिकिटा मिळाल्यात. तर मी म्हटलं नाही नाही असं नाही, साहेबांनी एवढ्या तिकीट काढून दिल्या तर काय त्यांचे पैसे वाया घालवायचे का. मी म्हटलं नाही धो धो पाऊस पडू द्या पण आपण जायचं. मग आम्ही टॅक्सीने गेलो, माहिती केवढा खर्च झाला तिथं. 500 रुपये गेले ना टॅक्सीला. मग तेच तर दादा 500 रुपये गेले ना टॅक्सीला. हा मग ताई 500 रुपये गेले ना टॅक्सीला. आलं लक्षात आलं, त्यांना पगारात वाढवून दे 500. एक मिनिट, त्यांना काय नाही 3 दिवस खाडा केला ना मी कट करणार आहे पैसे. नाही माझं काय नाही, ह्यांचा तो राजू उतानी पडला झोपून बिपून पाहिला. हा कुठला सिनेमा आहे राजू उतानी पडला झोपून बिपून बघितला? राजू उभा राहिला कुणी नाही पाहिला असं नाव आहे सिनेमा. हा दादा नाव काय पण असू दे, पण दादा खरं सांगू का तुमचा पिक्चर बघितला आणि माझ्या पोराने तापाने अंग काढलं माहितीये का. काय सांगतो? माझा पिक्चर बघून पोरांना ताप बी प्यायला लागला. नाही थिएटरमध्ये हो एशी एकदम फुल कुडकुड कुडकुड करायला लागलं, दातावर दात वाजायला लागलं पिक्चर सुरू असताना. हा मग असं सांगा ना की एसी मुळे त्याला ताप आलेला आहे, माझ्या पिक्चर मुळे आजारी पडतायत लोक. म्हणजे 3 दिवस सिनेमा बघत होतात का? नाही नाही 3 दिवस कुठं, दादांच्या पिक्चरचा एक शो बघितला तर माझे 3 दिवस बर्बाद झाले. नाही तर दादांचा पिक्चर 3 दिवस बघितला असता तर माझी जिंदगानी बर्बाद झाली असती. अरे माझं पिक्चरचं एवढं नका बोलू रे. काय एवढं काय नुकसान झालंय तुमचं? हो ताई ह्यांचा तो राजू उभा राहिला आणि पडला तो बघितला. राजू उभा राहिला पडला. हा तेच काय ताई राजू उभा राहिला कुणी नाही पाहिला असं नाव आहे पिक्चर. हा ते हाय हिट बघितलं पिक्चर आहे, सुपर हिट पिक्चर आहे, नीट नाव घ्या. सुपरहिट. हा तो बघितला आणि रात्री घरी गेलो तर रात्री असं इथं तळ झालं होतं, घरात पाणी शिरलं होतं माहितीये का. एक मिनिट, माझ्या पिक्चर बघून तळ झालं होतं होय, माहिती. काय बोलतायत? मी सांगितलं होतं पाण्याला जा यांच्या घरात शिर. नाही दादा तसं नाही, पण खरंच माझा नवरा तेच म्हणाला आपण घरात असतो तर पाणी शिरूच दिलं नसतं ना. बरोबर आहे. नशीब माझा सासरावरती माळ्यावर बसला होता, खाली बसला असताना फटीतने वाहून गेला असता. अरे हे ओव्हर एक्झॅजरेशन आहे. उगाच काय एवढं पाणी भरतं तुमच्याकडे? दादा तुम्हाला माहित ना आम्ही कुठं राहतो, आम्ही जिथं राहतो तिथं लय विजा कडाडतात माहितीये का, लगेच पाणी भरतं. वीज कडाडल्यावर पाणी भरतं काय? चेरापुंजीला राहता? दादा हे बोलायचं होतं ना त्याच्या. खरं मी शपथ सांगते भंकच नाही करत. माझा नवरा तर म्हणाला त्या भेंगाड्याच्या पिक्चरला कशाला जायचं होतं. नाही त्याच्यामुळे आपलं घर बुडालं, त्याचं करिअरच बुडल. असं मी नाही, माझा नवरा भेंगाडे बोला यार त्याचा नवरा. होय तर तुम्ही बोलायचं ना त्यांना काहीतरी. पण दादा तुम्ही दिसत पण तसेच होता ना, राजा उभा राहिला आणि पडला त्याच्या. राजू उभा राहिला पडला पिक्चर का असेल माझा? राजू उभा राहिला कुणी नाही पाहिला असं नाव आहे ना पिक्चरचं. नाही लक्षात राहते, कोणालाच नाही लक्षात राहते ना. इतकी वाईट नावं का ठेवता तुम्ही? हे नाव वाईट नाहीये. वाईटच आहे, वाईटच आहे. आधी वाईट नाव ठेवायचं, कोणी नाही पाहिला आणि मग या बघायला या म्हणून धडपडत बसायचं. अरे त्याच्या मागे बाबा स्ट्रॅटेजी असते. मार्केटिंग टीम वाल्यांनी सांगितलं आपण नावच असं निवडूया की म्हणजे लोकांशी बोलताना असं बोलता येईल की अरे राजू उभा राहिला कुणी नाही पाहिला, कुणी नाही पाहिला, ज्यांनी नाही पाहिला त्यांनी राजू उभा राहिला कुणी नाही पाहिला बघायला चला. असं त्याच्यात माझी गंमतच होती पिक्चरची. माझा नवरा म्हणतो असली अवदता काढायचीच कशाला. अवदासा बोलताय यार त्या. हो म्हणला. अरे पण अवदासा कसं काय बोलू शकता तू? मला कळत नाही यार. साहेब झालं पण तसं ना, तुमचा पिक्चर बघितला आणि त्यांना जुलाब लागले. काय? हे हाती आहे, हे हाती आहे. माझा पिक्चर बघून लोकांना जुलाब लागतात, हे हाती आहे. नाही हो
आम्ही राज्याला गेलो तर घरामध्ये असं तळ इथपर्यंत पाणी साचलं होतं तर ते उपसण्यात रात्र गेली. मग आता रात्री काही जेवण नाही, साहेबांनी पण काही तिथं जेवण ठेवलं नव्हतं ना, तर मग काय जेवण नाही, राज्याला काय मिळणार, तर मग चायनीज मागवलं त्याची लाले लाल चटणी खाऊन त्यांना तर जुलाबच लागले ना. हे सांगा ना आधी, हे सांगा की बाबा शेजवान चटणीमुळे त्यांना ढेंडाळी लागलेली आहे. माझ्या पिक्चरवर कशाला येत आहे सारखा? नाही पण तुमचा राजू तो गटारात पडला आणि काळा कुळा राजू नाही पडला गटारात. काय ते नाव मला लक्षात राजू उभा राहिला कुणी नाही पाहिला, नाव आहे पिक्चरचं ना. सॉरी तेच नाव आहे माझं ना, मी ध्यानात नाही राहत, माझं फक्त ते राजू लक्षात राहिलं. राजू बोला ना फक्त. पण साहेब खरं सांगू का, तुमचा तो पिक्चर बघितला आणि माझ्या जिंदगानी मधली सुख शांतीच गेली. साहेब एवढं काय झालंय? काय नाही झालंय, सगळं माझ्यामुळे. माझा पिक्चर बघितला सुख शांती गेली, माझा पिक्चर बघितला ताप आला, माझा पिक्चर बघितला घरात पाणी आलं, सगळं माझ्या पिक्चर मुळे झालेलं आहे. नाही तसं नाही, पण माझ्या नवऱ्याचं आणि त्या बाईचं भांडण तुमच्या पिक्चर मुळे झालं ना. कुठल्या बाईचं भांडण? कोण बाई? मी इथं बसली होते, नवरा इथं बसला होता आणि त्याच्या बाजूला एक बाई बसली होती. माझा नवरा टकामा का तिच्याकडेच बघ, ती भडकली ना, भांडायलाच लागली. अरे मग नवऱ्याची चूक आहे ना, पिक्चर बघायचं सोडून बाजूची बाई बघतोय, त्याला सांगायचं समोर बघ. तेच सांगितलं तर ते म्हणाले की समोरचं बघवत नाही म्हणून बाजूला बघतोय. त्याच्यामध्ये खरं दादा तुमचा तो राजू उभ्या उभ्या पडला ना, त्याच्या राजू राजू उभा राहिला, कोणी नाही पाहिला, नाव आहे पिक्चरचं ते नाही ठेवायची मग अशी नावं पृथ्वी, का ठेवता तुम्ही? अरे कल्पक नाव आहे, सुसंगत गोष्टीत येणार आहे, गंमत, नावात कळतं सगळं. राजू नावाचा एक माणूस अपघातात तो दिव्यांग होतो आणि तो त्याला कळत नाही काय करायचं, म्हणून तो महत् प्रयासाने तो वैज्ञानिक मदत घेऊन, आरोग्यविषयक मदत घेऊन स्वतःच्या पायावर उभा राहतो, हॉकीचा प्लेअर होतो, भारताला इंटरनॅशनल लेवलला प्रेझेंट करतो आणि तरीही दुर्लक्षित राहतो. म्हणून राजू उभा राहिला, कोणी नाही पाहायला गेलं, तरी नाही बघितलं. एवढं सिम्बॉलिझम टाकून पण लोकांना त्रास होतो. खड्ड्यात गेला सिम्बॉलिझम. समीक्षकांनी काय लिहिलं माहितीये ना? काय लिहिलंय? राजू उभा राहिला, बरं झालं कोणी नाही पाहिला. समीक्षकांना काय लिहायला? एक सीन त्यांना डिरेक्ट करता येत नाही, नुसतं मिळालंय म्हणून टाईप करतात, त्यांना काय लिहायला? चिडचिड नको. लोक जातायत, लोक एन्जॉय करतायत, मला टेन्शन नाही. कुठं दादा जात आहेत? नाही खरंच नाही जात थिएटरमध्ये. आम्ही जेव्हा गेलो होतो ना तेव्हा आम्ही 4 जण होतो आणि स्टाफ मधली 6 जण बसली होती माग. खरं तुम्हाला सांगते, पिक्चर सुरू झाल्या त्यांच्यामध्ये मारामारी सुरू झाली. पहिली 25 मिनिटं त्या बघण्यात गेली, नंतरचं ते बाईचं भांडण झालं, नंतरची 25 मिनिटं ते बघण्यात गेली. पिक्चर बघायचं राहूनच गेला दादा. ही बाई नकोय मला घरात. माझं काय ना, मी सांग बाई नकोय मला घरात. तुम्हाला काढलं मी नाही, हे काढलं काय? नाही बाई बाई माझ्या एक चांगली गोष्ट बोलू नाही शकत माझ्या पिक्चर बद्दल. होत नाही मिळत ना. मावशी जा तुम्ही काम करा. नाही तुम्ही काम नाही करायचं. मी तुम्हाला कामावर काढलं. घरातली धुनी भांडी मी करीन. तुम्ही घरातली धुणी भांडी करणं हे ऍक्टिंग करणं एवढं सोपं नाहीये. तरी मी करीन. तुला तेही नाही जमणार. जा तुम्ही काम करा. जाऊ कामाला. मला 1 मिनिट नाही जायचं तुम्ही अजिबात. कुठे? शांत बसा जरा. अरे काय करू दे ना काम. काय करताय? एक मिनिट. हॅलो ए पिपी. हा बोलतोय. खाली आहे तू. खाली आहे. खाली आहे तू. खाली आहे. तुझा राजू मी बघितला. तुझा राजू मी पहिल्या रांगेतून बघितला. माझा राजू पहिल्या रांगेत? होय. नाही दात घशात केला कशाला रे पिक्चर तू? अरे पण तुम्हाला आवडला नाही का? किती पैसे मिळाले? पैसे किती मिळाले? 12,500. मी 13,000 करतो आयुष्यभर. एकही पिक्चर करायचा नाही याच्या पुढे. अरे पण तुम्हाला शपथ घे. दात घालीन रे घशात. लाज वाटली पाहिजे. परत करतो पिक्चर. नेहमीप्रमाणे भन्नाट परफॉर्मन्स. मला चित्रपटाचं नाव फारच आवडलंय आणि त्याला वनितांनी दिली नावं विविध, ती पण खूप जास्त आवडली आहेत. पडला. थँक्यू. बघूया हास्यरसे कशी दाद देतात. प्रसाददा. कॉन्सेप्ट उत्तम होती. मी सगळं संपल्यानंतर वाचलं की संकल्पना समीर चौगुले, आणि तेव्हा मला पटलं की राजू उभा राहायला कोणी नाही पाहिलं. अफलातून. अभिजित पवारचं पण कौतुक. फार मस्त लिहिलं होतं आणि तिघांनी कॅरेक्टर्स इतकी गोड प्रेझेंट केली. पीपी, वनिता, चेतना, तुझं आज विशेष कौतुक. तू आज काय करत होतीस मला जाणून घ्यायला फार आवडेल. पण गेल्या कित्येक दिवसांमधलं तुझं हे अत्यंत सटल आणि अत्यंत उत्तम काम होतं.
आणि त्यामुळे ते प्रचंड भिडलं. म्हणजे ती बाई, त्या घरातली एका नटाची बायको, एका पडलेल्या पिक्चरच्या हिरोला काय काय भोगायला लागत असेल ते सगळं त्या बाईच्या वावरण्यातनं आम्हाला जाणवत होतं. किंवा कामवाली बाई आली नाही तर तो किती त्रास सहन करायला लागतो एका गृहिणीला. आल्यानंतर ती जाऊ नये म्हणून काय, ते सगळं सगळं आज तुझ्या देहबोलीतून, तुझ्या संवाद फेकीतून इतकं इतकं तरल आणि इतकं उत्तम आलं चेतना. तुझ्यासाठी स्पेशल टाळ्या. मजा आली. वंडरफुल. मंडळी, ही हास्याची वाऱ्यावरची वरात अशीच रंगत राहील. परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली आहे तुम्हाला रामराम म्हणण्याची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक.